पतित परी तुझा मुद्रांकित कुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय सच्चिदानंद रामदास भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय बोलो रे भाई सब संतन की जय। काल आपण सातव्या अध्यायाला सुरुवात करून 59 क्रमांकाच्या वरती थांबलो होतो। तत्पूर्वी भगवंत सांगतात की मी सर्व ठिकाणी आहे, तर सर्व ठिकाणी आहे असं कळणार नाही आपल्या सामान्य जीवांना, म्हणून त्यांनी थोडक्यात म्हणजे विभूती सांगितली आपल्या की मी कुठे नाही, समजा मी पाण्यामध्ये जो रस आहे तो मी आहे, पृथ्वीमध्ये जो गंध आहे तो मी आहे, सर्व प्राणी मात्रामध्ये जो पुरुषार्थ आहे तो मी आहे। हे पाहून आपण सत्व रज तम हे जे गुण आहेत ते माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत। इथे येऊन आपण थांबलो होतो। 2 वेळे आपण पाठीमागे जाऊ। खरोखर आकाशात जे ढग उत्पन्न होतात त्यात शुद्ध आकाश नसते, किंवा हां मी सर्व ठिकाणी मी त्याच्यामध्ये आहे, परंतु विकाराच्या ठिकाणी मी नाही। पाण्यामध्ये रस मी आहे, पृथ्वीमध्ये सुगंध मी आहे, आणि जो सर्व प्राण्यामध्ये जो पुरुषार्थ आहे तो मी आहे, परंतु विकारलेल्या ठिकाणी मी नाही। म्हणजे कसा, त्यांनी एक उदाहरण सांगितलं माऊलींनी की अग्नी जो आहे, अग्नी, त्या अग्नीतूनच धूर निघतो, पण धुरामध्ये अग्नी आहे का? तसं हे जग माझ्यातून उत्पन्न झालं, परंतु जिथे विकार आहेत तिथे मी नाही। ते उदाहरण देऊन सांगितलं त्यांनी। खरोखर आकाशात जे ढग उत्पन्न होतात त्यात शुद्ध आकाश नसते, किंवा ढगात पाणी असते पण त्या पाण्यात ढग नसतात। पाण्यात ढग असतात का? ढग दिसतात आपल्याला, पण ते आपल्याला कसं वाटतं की म्हणजे वरती आकाशाजवळ, पण ते आकाशापासून बरेच अंतरावर पाठीमागे, पण आपल्याला वाटतं की ते आकाशात आहेत। बरं, आता ढग तिथे आहेत पण त्या ढगामध्ये पाणी आहे का? खरोखर आकाशात जे ढग उत्पन्न होतात त्यात शुद्ध आकाश नसते, त्याच्यामध्ये जे ढग आहे, ढग आकाशात दिसतात पण ढगामध्ये आकाश नाही। किंवा किंवा ढगात पाणी असते पण त्या पाण्यात ढग नसतात। ढगामध्ये पाणी आहे तेव्हा ते पाणी खाली पडतं ना, पण त्या पाण्यामध्ये ढग नसतात। नंतर त्या पाण्याच्या घर्षणाने उत्पन्न होणारे तेज म्हणजे वीज, वीज कशातून उत्पन्न होते? पाण्यातूनच होते। जे चकचकीत दिसते त्या विजेमध्ये पाणी असते काय? पाण्यापासूनच वीज तयार झाली, पण विजेमध्ये पाणी नाही। सांग, अग्नीपासून जो धूर उत्पन्न होतो, अग्नीपासून जो धूर उत्पन्न होतो त्या धुरात अग्नी आहे का? अग्नीपासून धूर उत्पन्न होतो पण त्या धुरामध्ये अग्नी नाही। आता सांगतात त्याचप्रमाणे ही उदाहरणं सांगितली, आता सिद्धांत सांगतात त्याचप्रमाणे सात्विकाती सर्व पदार्थ, सात्विकाती म्हणजे सत्व रज तम, त्याला सात्विकाती सर्व पदार्थ जरी माझ्यापासून उत्पन्न झाले आहेत तरी त्यात मी नाही। सत्व रज तम हे जे गुण झाले ते माझ्यापासून झाले, पण त्यात मी नाही। काल आपण पाहिलं होतं एक आता उदाहरण बघितलं होतं की जर एखादा माणूस म्हणाला की दारू कोण पितो, तर म्हणले देव पितो। कोण पितो? आता तो देव पितो का दारू? तो पितो, म्हणजे त्याचा जो विकार आहे, त्याच्या जी वासना आहे ती पिती। म्हणजे माणूस देव आहे हे निश्चित आहे, पण दारू देव पितो का? दारू कोण पितो? मनुष्य पितो। नाही तर मग असं फायदा उचलतील, मग सगळं देव करतो देव पितो म्हटल्यावरती, नाही का? तरी पण जसे पाण्यापासून उत्पन्न झालेले गोंडाळ
पाण्याला झाकून टाकते किंवा ढगाच्या योगाने आकाश व्यर्थ लोकले जाते पहा, तरी पण त्यांना काय म्हणायचंय, पाण्यापासून उत्पन्न झालेले गोंडाळ. आता जेव्हा ती शेवाळ वगैरे येतात ना, शेवाळ येतात पाण्याला, ती कशातून तयार झालेली असतात, पाण्यातूनच. आणि जर आपल्याला ज्या वेळेला पाणी प्यायचं असेल तेव्हा काय करावं लागतं, ते गोंडाळ बाजूला करावं लागतं. पण ते अगोदर काय झालेलं असतं, पाण्याला त्या गोंडाळाने झाकलेलं असतं, पण उत्पन्न कशातून झालं. हा, पण आता पुढे सांगतील त्याप्रमाणे, हे आता उदाहरण सांगतायत. तरी पण जसे पाण्यापासून उत्पन्न झालेले गोंडाळ पाण्याला झाकून, पुढे आता ते सांगणार आहेत, माझ्यापासून जे जग झालेले आहे ते जगच मला काय करतं, मला झाकून टाकतं. म्हणजे माया आहे ती मला झाकून टाकते. पुढे सांगणार, अरे अर्जुना, स्वप्न हे खोटे आहे असे म्हणता येते, पण आपण निद्रेच्या स्वाधीन झाल्यामुळे ते खरे भासते. स्वप्न खरं की खोटं, खोटं आहे. आणि ज्या वेळेला झोपल्यावर ज्या वेळेला पडतं त्यावेळेला झोपेमध्ये खरं की खोटं, झोपेमध्ये खरं. पहा, अरे अर्जुना, स्वप्न हे खोटे आहे असे म्हणता येते, पण आपण निद्रेच्या स्वाधीन झाल्यामुळे ते खरे भासते. त्यावेळी ते स्वप्न आपल्याला आठवण होऊ देते का. ज्यावेळेला स्वप्न पडतं त्यावेळेला आपल्याला आठवण असते का, जागृतीमध्ये आपल्याला आठवण असते आपली. पण ज्यावेळेला स्वप्न पडतं तेव्हा आपली आठवण करून देतं का ते स्वप्न किंवा ती निद्रा. हे जसे डोळ्यात हे असो, बरं हे असो, हे डोळ्यातील पाण्याचा गोठून तयार झालेला पडदा डोळ्याची दृष्टी मंद करीत नाही का. आता बघा, काही लोक म्हणतात की माझ्या डोळ्याला हे काय बिंदू, हा मोतीबिंदू, त्याच्या डोळ्याला मृत्यूबिंदू. तो कशातून होतो, तो डोळ्यातूनच पाणी जास्त ते गोठलं जातं आणि त्याच्यामुळे ते त्याला म्हणतात मोतीबिंदू पडतो. तसं पहा, असो डोळ्यातील पाण्याचा गोठून तयार झालेला पडदा डोळ्याची दृष्टी मंद करीत नाही का. म्हणजे ते डोळ्याची दृष्टी काय मंद करतं, म्हणजे त्याने दिसायला होत नाही. त्याचप्रमाणे माझ्याच ठिकाणी मिथ्या भासलेले सत्व, रज व तम या गुणांनी युक्त अशी माझी जी माया, ती पडलेली सावली आहे, ती जणू काय पडद्याप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या आड आली आहे. पहा, म्हणजे मी का दिसत नाही, मी आहे, वास्तवात मी आहे, पण मी का दिसत नाही, या मायेमुळे. जसं की म्हणजे माया कोणापासून आहे, भगवंताचीच माया आहे. तो म्हणतो ना, भगवंत मागे सांगितलं की ती माझी सावली आहे किंवा ती माझी या आदिपुरुषाची माया, बरोबर, ती ओळी येऊन गेली. म्हणजे ती आदिपुरुषाची माया आहे आणि ती मायाच काय करते, माझ्यावर आवरण आणते, म्हणून मी दिसत नाही. पाहता पडद्याप्रमाणे ती जणू काय पडद्याप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या आड आली आहे. जसं की आता पाठीमागची वस्तू, आता हे पडदा लावलेला आहे, त्याच्या पाठीमागची वस्तू आपल्याला दिसणार का पडदा लावल्यावरती. तशी ती माया काय करते, माझ्या समोर पडदा टाकते, त्यामुळे मी पाठीमागे राहतो, त्यामुळे मीच मला दिसत नाही. ती जणू काय पडद्याप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या आड आली आहे. माया स्वाश्रया म्हणजे विषय आहे. हा शास्त्र सिद्धांत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी वरील 4-5 दृष्टांत स्पष्ट करून सांगितला आहे. आता आपण जे 4-5 दृष्टांत पाहिले ते, म्हणून प्राणी मला जाणत नाहीत आणि माझे म्हणजे मद्रूप असूनही मद्रूप होत नाहीत. हे आवरण आल्यामुळे प्राणी काय करतात, मायेचं आवरण आल्यामुळे प्राणी मला जाणत नाही. पण कोण प्राणी जाणत नाही, माझे प्राणी मला जाणत नाही. म्हणजे माझ्यापासूनच झालेले जग उत्पन्न झाले. जसं डोळ्यातल्या पाण्यापासूनच तो पडदा तयार झाला, त्याच्यामुळे काय होतं, दृष्टी म्हणजे दिसत नाही. तसंच हे जग काय करतं, पडद्याप्रमाणे माझ्या आडवं आलं, त्यामुळे मी दिसत नाही. म्हणून प्राणी मला जाणत नाही आणि माझे म्हणजे मद्रूप असूनही मद्रूप होत नाही. माझे पण माझे आहेत आणि परत मद्रूप आहेत. मला कसे मद्रूप झाले म्हणजे सद्रूप झाले, म्हणजे मद्रूप म्हणजे माझेच आहेत ते, पण मला ते जाणत नाही. ज्याप्रमाणे मोती हे पाण्यापासूनच उत्पन्न होतात, पण ते पाण्यात वितळून जात नाहीत. मोती जो आहे, मोती तो कशातून तयार होतो, पाण्यापासून तयार होतो. मग आता बरं पाण्यात टाका, आता त्याला तो परत विरघळेल. मग आता त्याला जर जर मोत्याला विरघळायचं असेल तर काय करावं लागेल, मोत्याला म्हटलं मी काय, त्या आता तो मोती टणक झालेला आहे. तो मोती टणक झाला, आता त्याला विरघळत असेल काय करावं लागेल, त्याला राजहंसाच्या चोचीत द्यावं लागेल. तुम्हाला कळालं की नाही, उकल झाली की नाही तुम्हाला.
तो जो मोती दगडासारखा झालेला आहे त्याला जर मित्रावत असेल तर त्याला काय करावं लागेल? राजहंसाच्या तावडीत द्यावं लागेल. मग आता आपल्यासारखे मोती जर दगडासारखे झाले असेल कोणाच्या तावडीत द्यावे लागतील? सद्गुरूच्या तावडीत द्यावे लागतील, तेव्हाच ते विरघळणार. सद्गुरू शिवाय ते विरघळणारच नाही. बाकी कोणाच्या हातात दिले तर म्हणजे तेच करू शकतात. तर तो जो मोती आहे ना त्या राजहंसाच्या चोचीमध्ये एक योजना केलेली आहे भगवंतांनी. त्याच्यामध्ये एक अल्कली नावाचा एक द्रव आहे. त्याच्यामध्ये हंसामध्ये त्याच्या चोचीमध्ये अल्कली नावाचा एक द्रव आहे. त्याच्यामुळे तो विरघळला जातो. बरं, मग आता मला सांगा, तुम्हाला ती अल्कली मिळाली की नाही? मग तुम्ही कोण आहात? आहात का? पण वाटतं का आता आपल्याला राजहंस आपण आहोत? मग दिले की नाही का आपल्याला अल्कली? दिली ना. अथवा मातीचा घट करून तो कच्चेपणी माती, ही तर माऊलीची मेघ आहे, ही माऊलीची मेघ आहे. म्हणून काय लोक म्हणतात ना, काय ते वाचतोय पण काय डोक्यात येत नाही, वाचतोय काय डोक्यात, कसं काय डोक्यात येईल? पण ते आपण जर अजून राजहंस झालो नाही तर ते मोती विचारणार कसं काय? तिला राजहंस व्हावं लागतं ना, नाही का? एक कसं माहितीये का, आपण जे वाचतो ना ते वाच्यार्थाने वाचतो, म्हणजे नुसतं वाचत जातो तसं. पण तसं नाही. माऊलींनी जी साधू संतांची जी भाषा आहे ना ती लक्षार्थाने भाषा आहे त्यांची, वाच्यार्थाने नाही आहे. कारण आधीच जण उद्धट त्यात करू नये प्रगट, मोडेल भक्तीची वाट आणि संत जण कोपतील. म्हणून त्यांना काय करायला लागलं, ही भाषा लिहायला शब्दार्थाने लिहिलेली नाही, ती लक्षार्थाने ही भाषा लिहिलेली. मग त्याला काय करायला पाहिजे? आपल्याला राजहंसच बनावं लागेल, तेव्हा ते डोक्यात येणार आहे. मग बनायचं प्रयत्नांती परमेश्वर. व्यवहार म्हणतो की नाही, व्यवहारात एखादी जर गोष्ट करायची म्हणजे नाही मी करीन म्हणजे करीन, ती जिद्द करतो ना तिथे. मग इथे का आपण जिद्द करू शकत नाही? बरं, हे फायद्याचं आहे का तुम्ही आता व्यवहाराचं करतात ते फायद्याचं आहे? बरं, ते असेल फायद्याचं, जास्त तुम्ही एखाद्या हात फायद्याचं कराल तुम्ही. अर्जुन म्हणतो भगवंताला की म्हणतो तू जे आम्हाला जे वाचवलंस ना, म्हणजे आम्हाला अग्नीमधून वाचवलं, माझ्या भीमाला जे लाडू खायला घातले विषयाचे, त्याला वाचवलं, ते म्हणजे तुझे एवढे उपकार नाही आहेत. कारण काय झालं असतं, जसं एक दिवस संपला असता. पण तू काय केलं, आमच्यावर एवढे उपकार केलेस ना की तू आमच्या आत्म्यांना वाचवलं. वा, माझा जो आत्मा आमचा जो बुडत होता तो आत्म्याला तू वाचवलं. हे काय, हे व्यवहारिक नाही. व्यवहारिक असेल तर एक देव गेला असता. पण आता तू जे आम्हाला दिलंस ना त्याच्यामुळे काय झालं, किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित, त्याच्यातून आम्ही काय झालं, पूर्ण बाद झालेलो आहोत आपण. म्हणजे आता आम्हाला जन्ममरण नाहीच आहे. आणि ते जर आम्हाला दिलं नसतं, ह्याच्यातून फक्त वाचून तू गप्प बसला असता तर जास्तीत जास्त काय आलं असतं, एका देहाचं असतं असं तू आमचं आवरण केलं असतं, म्हणजे सुटका केली असती. पण आज आम्हाला तू काय केलेलं आहे, आमच्या पूर्ण जन्ममरणातून आम्हाला वाचवलेलं आहे. आणि आम्हाला एखाद्या व्यवहारातून कुणी वाचवलं काय, एका जन्माचं काय, पुढचं तू विचार कर ना, काय त्याचा नको विचार करायला. अथवा मातीचा घट करून तो कच्चेपणी मातीच मिळवला असता. मातीत मिळतो, मातीचा घट समजा कच्चे, त्याला जर समजा त्या आव्यात जर नाही टाकला आणि नुसता जाता वापरायला घेतला तर काय होणार आहे, तो विरघळून जाणार. परंतु तो विस्तवात भाजला असता मातीशी न मिळता वेगळाच राहतो. त्याला जर वेगळा राहायचा असेल तर त्याला काय करावं लागेल, त्याला भाजावं लागेल. मग तुम्हाला आम्हाला भाजले की नाही, आपल्याला भाजले की नाही, सद्गुरूंनी संतांनी आपल्याला भाजले की नाही? कसं भाजलं? ओम सोम मृदो लावणी फुंकणी, नेत्रा वाटे जळ पडू, जीवत्व काढून शिवत्व घडू, प्रिय पांडुरंग आवडेल. ओम सोम की लूट है लुटना है तो लिट, जीवन का अंत आ गया प्राण जाएगा छुटके. नाही भाजलं. पण त्यांची भाषा आहे, कैकड्याची वाणी गुडगुड करीत आम्हाची गुडवून गेला, नामा म्हणे गाती प्रकाशाची गाणी, आम्हा हे वंगळवाणी वाटत असे. जे चांगलं आहे म्हणजे खरं त्याच्यातून जी सुटका होणार आहे ते म्हणतात आम्हाला हे वंगळवाणी कसं तरीच वाटतंय, विचित्र वाटतंय. नामदेव महाराजांनी म्हणावं पाहत बरं. मग आता बाकीच्याने म्हटलं तर काय फरक पडतो त्याच्याने, म्हणजे ज्याच्यातून आपल्याला सुटका होणार आहे ते जर तेच म्हटलं आपण जर वंगळवाणं वाटतं. बरं, आता मला सांगा, एक उदाहरण व्यवहारातलं आपण घेऊ.
आपल्या आईने जर त्या टायमाला म्हणलं हे आम्हाला मला वंगळवाणा वाटतं, आपला जन्म झाला असता का? नाही लक्षात आलं? आपल्या आईने ज्या टायमाला 9 महिने पोटामध्ये वागवलं, ती म्हणली असती आम्हाला वंगळवाणं वाटतं, तर आपला जन्म झाला असता का? मग ज्या वेळेला आपल्याला गुरु देतात, सद्गुरू देतात, तो बोधपुत्र निर्माण होण्यासाठी आपल्याला ती स्थिती व्हावी लागते. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा. मग ते होण्यासाठी हे व्हावंच लागतं. एका जनार्दनी आयुष्य असले सातवे उत्पन्न होता देव कृपा करी. म्हणून याचा विचार करायला ते व्हावंच लागतं. कारण इथे तसं व्यवहारामध्ये जसं आहे तसं तिथं तसंच आहे, काही वेगळं नाही. परंतु तो विष्णवात भाजला असता मातीशी न मिळता वेगळाच राहतो. त्याचप्रमाणे सर्व प्राणी खरोखर माझेच अवयव अंश आहेत. हे जे प्राणी आहेत सगळे ते कसे आहेत? माझेच अंश आहेत. परंतु मायेच्या योगाने जीवपणाला आले. माझेच अंश आहेत म्हणजे मीच आहे. हा, मग या जीव रूपाला का आले? तर मायेमुळे आले ते. म्हणून माझेच असून मद्रूप होत नाहीत. माझेच असून मद्रूप होत नाहीत. माझाच भाऊ पण मला म्हणत नाही हा माझा आहे म्हणून. कारण काय झालं? आता आम्ही विभक्त झालो. आता भक्त नाही नाही का? आपलाच भाऊ आता म्हणतो आम्ही विभक्त आहोत म्हणजे आता माझे नाही. आणि इथं काय सांगतात? मद्रूप म्हणजे माझेच असताना ते काय झाले? वेगळे झाले. कुणी वेगळे केले? मायेने. बरं आपल्याला व्यवहारात कोण वेगळं करतं? कोण वेगळं करतं? मायाच करते ना. नाही तुमच्या लक्षात येत नाही. तू पेटली पाहिजे. तुम्हाला भाऊ पण आहेत ना, मग तुम्ही वेगळे कोणामुळे होता? मायामुळेच होतात ना. कळले की नाही? माया कोण आहे? सगळं उघड कसं काय सांगत बसेल? आपल्याला पण जरा थोडं क्लिक झालं पाहिजे ना. कोण आपली माया? आमचा समजा 5 भाऊ आहे, ते आता वेगवेगळे कशामुळे झाले? मायामुळे. तुम्ही ते लग्न व्हायच्या वेळेला तुम्ही होता ना एकत्र, काय अगदी गळ्यात मिठी घालायची, काय माझा भाऊ अजून आला नाही, काय करायला पाहिजे, इकडे शोधू का तिकडे शोधू, सगळं चालतं. आणि ज्या टायमाला मग मायेने ज्या टायमाला वेगळे म्हणून माझेच असून मद्रूप होत नाही. माझेच असून मला ओळखीत नाही. कारण ते जीव मी आणि माझे या भ्रांतीने विषयांत झालेले आहेत. का माझेच मला ओळखत नाही? मी आणि माझं या भ्रांतीने विषयांत झालेले आहेत. जगदाळे बाबा आले तुम्ही विचारलं त्याशी विषय म्हणजे काय? मी आणि माझं म्हणणं, मी आणि हे माझं, याला विषय म्हणतात. तुम्ही विचारलं प्रश्न त्याशी विषय काय? बघा माऊलीने लगेच तुमचं इथे क्लिक करून टाकला आता मध्ये, आहे ना. मी आणि माझे या भ्रांतीने, मी आणि माझी ही भ्रांती आहे, ते वास्तव नाहीये, भास आहे तो. पण त्याच्याने सुद्धा काय झालं? ते विषयांत झालेले आहेत. म्हणजे विषयाने आंधळे झाले. म्हणून माझेची मी नव्हती, माझेची मज नोळखती, ममता भ्रांती विषयांत झाले. मी आणि माझे म्हणता म्हणता काय झालं? माझेच आहेत ते, परंतु काय झालं? अहम आणि मी त्याच्या पाठीमागे लागले. अहम म्हणजे मी आणि ममता म्हणजे माझे, म्हणजे माझ्या संबंध, मीच्या संबंधाने माझे, म्हणजे माझा बाप, माझी आई, माझा भाऊ वगैरे, मी पहिला मी आणि बाकीचे त्या संबंधाने माझे माझे. त्याच्याने काय झाले? विषयांत झाले. आता अर्जुना, ही मत तत्वाची जी माया ती पार तरुण मद्रूप व्हावे. आतापर्यंत काय सांगितलं? त्या मायेमुळे काय झालं? मी वेगळा झाल्यासारखा दिसतो. बरोबर आहे? मायेमुळे हे जीव माझेच असताना ते वेगळे झाले. मग ती माया आता कशी आहे ते आता माऊली सांगतात. पहा, आता अर्जुना, ही मत तत्वाची जी माया ती पार तरुण मद्रूप व्हावे ही स्थिती साध्य होणे कसे शक्य आहे? हे कोणी विचारलंय? नाही, भगवंतच अर्जुनाला म्हणतो की आता अर्जुना, ही मत तत्वाची जी माझी माया ती पार तरुण मद्रूप व्हावे ही स्थिती साध्य होणे कसे शक्य आहे? प्रश्नचिन्ह. म्हणजे एखाद्या वेळेला आता मायेचं स्वरूप ऐकल्यामुळे भगवंताला माहिती आहे आता हा मला प्रश्न विचारणार आहे, म्हणून भगवंतानेच अगोदर प्रश्न टाकला की तुला एखाद्या वेळेला असं वाटलं की आता ही जी माझी माया आहे ती तरुण जाण्यासाठी काय उपाय आहे? माया आता इथे सांगितली, मग आता ही तरायची तरुण कसं जायचं ते आता भगवंत अर्जुनाला सांगतायत. कारण जी माया नदी निर्गुण ब्रह्मरूपी पर्वताच्या त्या तुटलेल्या कड्यातून मूळ संकल्प उसळीने उगम होऊन लागलीच तिच्यात पंचमहाभूतांचा लहानसा बुडबुडा आला. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश याला पंचमहाभूत म्हणतात.
पंचमहाभूतांचा लहानसा बुडबुडा आला. म्हणजे जी माया नदी निर्गुण ब्रह्मरूप पर्वताच्या त्या तुटलेल्या कड्यातून, म्हणजे मी निर्गुण ब्रह्मरूप आहे, पण त्याच्यातून माझ्या ब्रह्मातूनच ती काय झालेली आहे, जसा एखाद्या मोठ्या पर्वतातून छोटा पर्वत तुटून पडावा तशी ती माया माझ्यापासून काय झाली, ती बाजूला झाली. पर्वताच्या त्या तुटलेल्या कड्यातून मूळ संकल्प रूप उसळीने उगम होऊन लागली. मूळ संकल्प रूप म्हणजे काय, ज्या वेळेला ब्रह्माला म्हणजे त्याला कर्मच नव्हतं, देवाला एकट्याला कर्मच नव्हतं, तेव्हा त्याने काय ते शब्द वापरला होता, हा म्हणजे तो एकटा आहे. तर त्याला एक अशी त्यांनी कल्पना आली त्याच्या मनामध्ये की मी एकटा आहे तर मी बहु व्हावा असं त्याला वाटलं. म्हणजे त्याला एकोहम बहुश्याम, म्हणजे मी एकटा आहे तर मला काय हे सगळं एकट्यालाच असं वाटलं. कुणाला एकट्याला, त्याला की मी बहु व्हावा असं वाटलं. बघा, मग आता एकट्याला वाटलं मी बहु व्हावं, मग इथं आता काही वेगवेगळे असतील का, त्याच्यापासूनच असणार ना. तो म्हणतो एकोहम बहुश्याम, भगवंत म्हणतो एकोहम बहुश्याम, म्हणजे मला त्याला कल्पना सुटली, कल्पना त्यांनी मनामध्ये आणली की माझा एकाचे मला बहु व्हावे वाटले. ते नाही समजलं. सोन्याला असं वाटलं की मला अलंकार व्हावे वाटले. सोन्याला वाटलं मला अनेक अलंकार व्हावे. मग आता ते जे अलंकार झालेले आहेत ते अलंकार आहेत का सोनं आहे? सोनच आहे. पण काय झालं, आपली दृष्टी सोन्यावर जाते का अलंकारावर जाते? अलंकारावर. तसंही जग माझ्यापासून झालेलं आहे, पण काय झालं, आपली दृष्टी जीवावरती जाते. तो मनुष्य आहे, तो अमुक आहे, पण ते तसं नाहीये, हे माझेच आहे. जसं सोन्यापासून अलंकार आहे तसे हे जे जीव आहे ते माझ्यापासूनच आहे. तो दृष्टांत आहे आणि हा सिद्धांत आहे. जी माया नदी सृष्टीच्या विस्तार रूपी ओघाने व कालगतीच्या वेगाने वाढून कर्म मार्ग व मोक्ष मार्ग यांचे उंट काठ ओलांडून वाहते. जी माया नदी सृष्टीच्या विस्तार रूपी ओघाने, म्हणजे तिचं काय करतो, तिचा विस्तार होतो. सृष्टीच्या विस्तार रूपी ओघाने, सृष्टीचा विस्तार कोण करतं, ती माया करते. म्हणून सृष्टीच्या विस्तार रूपी ओघाने व कालगतीच्या वेगाने वाढून कर्म मार्ग व मोक्ष मार्ग यांचे उंच काठ ओलांडून वाहते. म्हणजे जे मोक्ष मार्गाला चाललेले आहेत किंवा कर्ममार्गी जे आहे त्यांना ओलांडून ती पुढे जाते. जी सत्वादी गुणरूपी मेघांची जोरदार वृष्टी, सत्वादी म्हणजे काय, सत्व रज तम, सत्व आदी असं म्हटलेलं आहे. म्हणजे सत्व रज तम हे तिन्ही गुण आले त्याच्यामध्ये. जी सत्वादी गुणरूपी मेघांची जोरदार वृष्टी झाल्यामुळे भ्रांतिरूप महापुराने भरून यम नियम रूपी शहरे वाहून येते. काय करते ती, भ्रांतिरूप महापुराने, म्हणजे भ्रांती खरं का खोटी, खोटी. मग खोटी अशी की म्हणजे भ्रांतिरूप महापुराने भरून यम नियम रूपी शहरे वाहून येते. कोण यम करत असेल, कोण नियम करत असेल, त्याला काय करते ती यम नियम वाहून येते. मग असंच होतं बघा ना, कधी कधी आपण जर चिंतनाला बसलो ना तर काही ना काही अडचण येणार, कोणीकडे आवाज येणार, कुठं काय येणार नाही का. यम नियम म्हणजे काय, आपण बाबा आता चिंतनाला बसलेलो आहे, आता कुठल्या मला अडथळा नको, मग कुणा काय ना काही आवाज येणार किंवा काय येणार, म्हणजे काय आलेलं आहे, यम नियम रूपी ते नियम केलेला आहे किंवा नाही, आता आपल्याला इंद्रियांना ताब्यात ठेवलं पाहिजे. पण काय ना काही मध्येच काहीतरी घडतं, तर यम नियम रूपी शहरे वाहून येते. मग अशी काही लोक म्हणतात आम्ही चिंतनाला बसतो पण काही लक्षच लागत नाही. कसं काही लक्ष लागत, ही माया काय करते, तुमच्या आडवी येते ना, म्हणून तुमचं लक्ष लागत नाही. तिला बाद करण्याचा प्रयत्न करा ना, पण करतच नाही. आणि म्हणतो मी चिंतनाला बसलो की मला काही होतच नाही. ते हे यम नियम रूपी जे शेरे वाहून येते, म्हणजे ती माया काय करते, आपल्या आडवी येते. जी द्वेष रूपी भोवऱ्याने गच्च भरली असून तिच्यामध्ये काय होतं, द्वेष रूपी म्हणजे द्वेष निर्माण होतो. द्वेष रूपी भोवऱ्याने गच्च भरली असून मत्सर रूप वळणे जिला पडली आहे. आता आपल्यामध्ये जे द्वेष निर्माण होतो किंवा एखाद्या कुणाबद्दल मत्सर निर्माण होतो, तो कशामुळे, मायेमुळे होतो. देवामुळे नाही काहीच होत, मायेमुळे. माया काय करते, आपल्याला ते मत्सर आणि द्वेष करायला लावते. पहा, जी द्वेष रूपी भोवऱ्याने गच्च भरली असून मत्सर रूप वळणे जिला पडली आहे, जिच्यात अवधानता इत्यादी मोठाले मासे तळपत आहेत. द्वेष रूपी भोवऱ्याने गच्च भरली असून मत्सर रूप वळणे जिला पडली आहे, जिच्यात अवधानता इत्यादी मोठाली मासे तळपत आहेत. म्हणजे आपण म्हणतो नाही तर अवधान, म्हणजे अवधान ज्या टायमाला आपण, म्हणजे आता आपल्याला वाटतं आता
मला अवधान पकडलेलं. अवधान म्हणजे काय? चिंतन करत असताना आता कुठलेही म्हणजे तिचा अडथळा नाहीये, पण तरी पण अडथळा येतो. तो कुणामुळे? मायेमुळे. जिच्यात प्रपंचरूपी बेटांची वळणे असून कर्म अकर्माचा पूर येतो. पुढे त्या मायेमध्ये बरं का, जिच्यात प्रपंचरूपी बेटांची वळणे असून कर्म अकर्माचा पूर येतो. प्रपंच म्हणजे काय? कर्म करणं, कर्म न करणं, म्हणजे त्याला काय म्हणलेलं आहे? प्रपंच. कर्म अकर्माचा पूर येतो व जिच्यावर सुखदुःखी रूपे केर कचरा पुराड तरंगत आहे. त्याच्यावरती काय आलेलं आहे? केर कचरा पुरामध्ये तरंगत आहे. आपण बघा कचरा एखाद्याला समुद्रात टाकला किंवा नदीत टाकला, तो काय करतो? वरती तरंगत असतो. जिच्यामधील रतीच्या बेटावर कामरूपी लाटा आढळतात. समजलं? जिच्यामधील रतीच्या बेटावर, रती म्हणजे कळालं? कुणाची? कामदेवाची. हा, मग आता तरी कळत नाही. कामदेवाची पत्नी त्यांनी सांगितलं रती, म्हणजे आता तरी कळालं का? नाही कळलं. आता ते स्पष्ट कळलं. जिच्यामधील रती, बघा त्यांना पण नाही आवडलं. हॅलो. रती रती म्हणजे आपण शृंगार करतो, मग त्याच्यावरती आपण भाळतो. आता 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 तरी आलं लक्षात? जिच्यामधील रतीच्या बेटावर कामरूपी लाटा आढळतात व त्या ठिकाणी जीव समुदायरूपी पुष्कळ फेस एकत्र झालेले दिसत आहे. अहंकार रूपी ओघ आहे व त्यावर विद्या, धन आणि सामर्थ्य या तीन मदांच्या चिळकांड्या येतात. जिचा अहंकार आहे तिथं काय आहे? विद्या, धन आणि सामर्थ्य या तीन मदांच्या चिळकांड्या येतात व विषयरूपी तरंगाच्या लाटाही उसळत आहे. विषयरूपी मी आणि माझं ह्या लाटा काय? या लाटाही तरंगत आहे. जिच्यात उदय आणि अस्तरूपी लोंढे हे जन्ममरणाचे धोंडे पडून जन्ममरणाला कारणीभूत कोण आहे? कोण आहे? माया. जन्ममरणाला कारणीभूत माया आहे. जिच्यात उदय आणि अस्तरूपी म्हणजे जिथं उदय होतो आणि अस्त होतो असे जे लोंढे जन्ममानाचे धोंडे पडून तिथे पंचभूतात्मक शरीर बुडबुडे उत्पन्न होतात. ही पंचशरीराची भूत जी निर्माण होतात तिला निर्माण कोण करतं? माया करते. मग जन्माला घालणं, मारणं, जन्माला हे तिचं काम आहे. उत्पन्न होतात व लयात जातात. जिच्यात अविवेक व भ्रांती हेच कोणी मासे ते सात्विक धैर्यरूपी आम्हीच गिळून टाकतात. त्या नदीत अज्ञानरूपी मोठे भोवरे वक्र गतीने फिरतात. त्या नदीमध्ये काय होतं? अविवेक व भ्रांती. अविवेक म्हणजे जिथं विवेक नाही, जिथं विचार नाही, तिथं कोण असणार? माया असणार. अविवेक व भ्रांती हेच कोणी मासे ते सात्विक धैर्यरूपी आम्ही गिळून टाकतात. म्हणजे अविवेक आणि भ्रांती हे काय करतात? म्हणजे ज्याच्याकडे सात्विक धैर्य आहे त्याला काय करतात? ते हे मासे काय करतात? त्याला आमिष दाखवून गिळंकृत करून टाकतात. म्हणजे तुला मी हे देईन, तुला मी ते देईन, असं जे आमिष दाखवतात आणि त्यांना काय करतात? आणि आधीच अविवेक म्हणजे त्याच्याकडे आधी विचारच नसतो, भ्रांती पडलेली असते. मग ते जातं परत करायला, गळाला पकडायला. मग काय होतं? आपलाच गळा दाबून घेतं तिथं. ते नाही का मासा पकडण्यासाठी काय करावं लागतं? त्यांना पहिलं काय करावं लागतं? कुणाला जीव द्यावा लागतो मासा पकडण्यासाठी? पहिला गांडुळाला जीव द्यावा लागतो. आणि मग ते हे टाकतात आतमध्ये, त्याला काय म्हणतात? गळ टाकतात. बरं, गळ टाकतात तर ते गांडूळ सांगतंय त्याला, बरं का, सांकेतिक भाषेमध्ये कोणाला सांगताय? त्या माशाला. अरे मैं मर गया हूं तेरे लिए, अभी तू मत मारना मेरे लिए. ते सांगतंय तरी पण ते काय ऐकत नाही. मैं मर गया हूं तेरे लिए म्हणजे तो गांडूळ सांगतोय त्याला, मैं मर गया हूं तेरे लिए, म्हणजे तुझ्यासाठी मी मेलो, आणि तू मत मारना मेरे लिए म्हणजे आता तू मला खायला तू मरणार आहेस ना. ते सांगतंय तरी काही ते ऐकत नाही. मग आपल्याला नाही तर सांगत. अरे कशाला याच्या नादाला लागतो? मग हे जन्म मरण पुन्हा 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 देवाचं नाव घे, देवाचं नाम घे. ऐकतो का आपण? नाही. आपल्याला ती मायाच आवडते, त्याच्याच पाठी लागत दुसरं. जे भ्रांतिरूप गढूळ पाण्याने आशारूप गाळात रुतले व रजोगुणाच्या खळखळाटाने स्वर्गप्राप्तीची गर्जना होत असेल. बघा, स्वर्गप्राप्तीची गर्जना होत असते. आता ही स्वर्गप्राप्ती झाली ना आता, नाही का? जिच्यात तमोगुण रूपी मोठी धार असते व सत्वगुण रूपी स्थिर पाण्याचा सखोल ढो असतो. फार काय सांगावे? ही माया नदी तरुण जाण्यात अति अवघड आहे. ही माया नदी तरुण जाण्यात अति अवघड आहे. काही लोक म्हणतात, आम्ही सांगतो बरं का त्यांना, माळ घाला, तुम्ही अनुग्रह घ्या,
संतांची कृपा हस्तगत करून घ्या, पण नाही. म्हणजे ते अजून कशामध्ये आहेत? नाही म्हणतात म्हणजे ते कशामध्ये आहेत? ते मायामध्ये अडकलेत. मायामध्ये तो ह्या माया नदीत अडकलेले आहेत. ह्या माया नदीच्या नदीतून जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत त्यांना ती इच्छा होणार नाही. तुम्ही किती प्रयत्न करा, तुम्ही जरी म्हणालात ना, तुम्ही कधी म्हणतो ना, आपण म्हणतो किती वेळा सांगतो मी पण ते काय ऐकत नाही, समजून जायचं. आता ते माऊली सांगतात की नाही, हे कशामध्ये अडकलेले आहेत? मायेमध्ये अडकलेले आहेत, म्हणून त्याची इच्छा होत नाही. जाऊ दे, आता इथं सांगितलं आहे, मग काय होईल आता? जर मायामध्ये अडकलं काय होणार? पुनरुपी जनन पुनरुपी मरण हे ठरलेलं आहे. आम ममतेच्या लवड सवडी नव्या अध्यायाची ओवी. आम ममतेच्या लवड सवडी मातेनं पोहती बापुडी आणि जन्म मरणाच्या दुतडी डवळीच ठेली. मी आणि माझं याच्यामध्ये ते काय झालं, त्या या मग पुन्हा 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 संसार करायला. इकडे तर म्हणतो नाही नाही आता काय होईत नाही माझ्याने, काय होईल? अरे ते आता होईत आणि पुढं आणि किती बघायचं त्याचा पण विचार केला तू आता एवढंच दिलं तर तुम्ही एवढा रडायला लागला. अजून किती जन्माचे पाठीमागचे काय बघायला लागणार आहे ते कुठं बघितलं तू? अजून पुढचं काय केलंय तू? एकाच ह्याचा विचार करतोय. अजून किती 84 लक्ष, ज्या 84 लक्ष फिरून माणूस आलेला आहे मनुष्य देहामध्ये, आणि आता पुन्हा जर मनुष्य देह मिळवायचा असेल तर परत 84 लक्ष योनीमध्ये फिरावं लागतं. कारण का? कारण पाठीमागच्या जन्मात काय काय कर्म केलेले, काय कृत्य केलेले आपल्याला काय माहिती, किती अजून जन्म येते. म्हणून आपल्याकडून एखादा जरी पशु पक्षी प्राणी जरी एखाद्या वेळेला चुकून जरी मिळाला तर आपल्याला काळजी करायची गरज नाही. उलट धन्यता मानायची आपण की त्याच्या एक जन्म त्याचा आपण वाचवला है की नाही. आता एक जीव मध्ये होता, समजा पुढचा जीव त्याला मनुष्यच मिळणार असेल तर तो लगेच मनुष्य जन्मात जातो ना मग पुढच्या वेळेला. म्हणजे त्याची काय काळजी करायची काय कारण नाही. लोक एखादं कुत्र मेलं तर जातात काशीला जातात का वाशीला जातात काय माहिती, काय गरज आहे त्याची एवढी. हिच्यामधील पुनर्जन्मरूपी पुराचा लोंढा सत्य लोकांचे गुरुजावर आदळतो. म्हणजे पुनरुपी जननम पुनरुपी मरणम असा जो लोंढा आहे तो सत्य लोकांच्या गुरुजावर आदळतो आणि त्या आघातामुळे ब्रह्मांड रूप धोंडे तेव्हाच गडबडून पडतात. या सत्य लोकांमध्ये गुरुजावर आदळतो म्हणजे जन्म मृत्यू रूपी जो लोंढा निघतो त्याच्यातून, ते म्हणजे उसळी मारतो. तो जातो कुठे? सत्य लोकांपर्यंत, म्हणजे ब्रह्मदेवापर्यंत. म्हणजे ह्याचाच अर्थ असा होतो तो जो ब्रह्मदेव आहे तो सुद्धा अजून जन्म मरणाच्या राटगाडीतून सुटलेला नाही, असा याचा अर्थ होतो. परत ओवी आहे का? मग तुमच्या लक्षात येईल. हिच्यामधील पुनर्जन्मरूपी पुराचा लोंढा उसळी खाली तो सत्य लोकांच्या गुरुजावर आदळतो. म्हणजे तिथून जो लोंढा निघालाय कुठला जन्म मृत्यूचा तो डायरेक्ट जाऊन कुठे आदळलाय? सत्य लोकांमध्ये. म्हणजे याचा अर्थ अजून ब्रह्मदेव सुद्धा अजून गटांगळ्या खातोय जन्म मृत्यूमध्ये. मग तुम्ही बघा आता कोण भाग्यवान आहे ते तुम्ही ठरवा. तो भाग्यवान आहे का आपण भाग्यवान आहे ते ठरवायचं. कारण आपण काय केलेलं आहे? आपण सद्गुरू केलेले आहे, आपल्यावर संतांची कृपा झालेली आहे, अनुग्रह झालेला आहे. म्हणजे त्याला आता पुढचा एखादा कुठंतरी चुकून जर एखादं काय राहिलं असेल, आपण पाहिलं ना मागच्या वेळेला 6व्या अध्यायामध्ये की बाबा हे परमार्थ करता 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 एखादा जर मध्येच समजा गेला म्हणजे आता परमार्थ जवळजवळ पूर्ण होत आलेला पण थोडंसं त्याचं राहिलेलं आहे. मग ते भगवंत काय म्हणतात? त्याला कुठला शब्द वापरलेला आहे? योगभ्रष्ट. मग तो योग म्हणजे योग करता 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 समजा तो योगभ्रष्ट, म्हणजे योगभ्रष्ट याचा अर्थ तो परमार्थ करता करता तिथं तो संपला. पण भगवंत काय सांगतात? काय होईल? जास्तीत जास्त एक जन्म त्याला पुढे घ्यावा लागणार त्याच्यासाठी, आणि नंतर मात्र तो काय होणार? तो सुटका होणार. तसं आता आपल्यावर जर साधूची कृपा झालेली आहे, कुठं जर एखादं चुकून जर काय करायला कर्म राहिलं असेल तर तेवढं बघण्यासाठी एखादा जन्म पुढचा मिळेल. पण अगदी समजा अगदी जरी नाही, कुणी जरी परमार्थ समजा नाही केला पण अनुग्रह घेतलेला आहे, गळ्यामध्ये माळ घातलेली आहे, तर त्याचा मात्र काय होणार आहे? पुढचा काय होईल? जास्तीत जास्त माणसाचा जन्म मिळेल पण पशु पक्षीचा मिळणार नाही. म्हणून ही करायची. मग एक तास उरला खटवून राहायची भाग्यदशा कशी प्राप्त झाली असं का म्हटलेलं आहे? कारण त्यांना माहिती आहे बाकीचे जे जन्म आहेत माझे ते तरी कमीत कमी संपतील आणि पुढचा जन्म जास्तीत जास्त एक जन्म माणसाचा मिळणार आहे. म्हणून एक तास उरला खटवून राहायचं पा, म्हणजे हे करावंच लागणार आहे. काय आठवलं का? हा एक जन्म परत घ्यावा लागणार ना. हा अरणी गर्भामध्ये कोण?
हा, जड भरत राजा हरणी गर्भा गेला. बरं मला सांगा आता, घाला तो घातला वासनेने. मग आता ज्या वेळेला आपण म्हणतो की समजा वाईट कर्म केलं किंवा वाईट कर्म केलं तर आपल्या म्हणजे विषय समजा जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. मग आपण जर नुसती वाईटच वासना जर म्हणलो, आपण समजा म्हटलं वाईट वासना, बरोबर आहे, त्याला जन्म घ्यावा लागतो. मग आता जडभरत राजाची चांगली वासना होती का वाईट वासना होती हो? त्या हरणीच्या त्याने ते बिचारा ते पाणीने भात जाणार होतं, त्याने ते उचलून आणलं, त्याला लळा लावला, जीव लावला, म्हणजे मग त्याची चांगली वासना होती का वाईट? चांगली होती ना. मग चांगली वासना, आपण वाईट वासना म्हटल्यावर आपल्याला आपल्या दृष्टीसमोर वाईट येतं, बरोबर. मग परीक्षित राजाची वासना वाईट होती का चांगली होती? चांगली होती ना. मग चांगली होती तरीही त्याला जन्म घ्यावा लागला. म्हणजे बघा, म्हणजे याचा अर्थ तुकाराम महाराज म्हणतात तेच खरं आहे. काय? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येते पाप पुण्य अंगा. तुम्ही पुण्यही तुमच्याकडे घेऊ नका आणि पापही घेऊ नका, तुम्ही कर्म करा. पण मी चांगलं केलं, अरे मी लय भारी केलं, अरे मी एवढ्या पंक्ती घातल्या, मी अमुक येणार परत परत पंक्ती जोडायला. हा, कर तू, पण मी केलं नाही म्हणायचं. हे मदतची स्तव झाली, पण म्या नाही केले. तो ना बघा बघा माझ्या पुढे चालला, मी नसतो तर ते गेलं असतं कधी, पण आता माझ्या पुढे चाल. हा, तुझ्यामुळे नाही, त्याचं कर्म होतं चांगलं, बळिष्ठ कर्म होतं. तू फक्त काही निमित्त झालेले आहे. तू म्हणू नको माझ्यामुळे झाला म्हणून, नाही तर परत मग तुला पण जन्म आहे त्याच्यावर गाठ. तो उलट सुटत, पण तू अडकला असेल त्याच्यामध्ये. म्हणून चांगलं झालं हे नाही म्हणायचं आपण. आणि आपण वाईट, सर्व कर्माने सर्व कर्माने परित्याग, सर्व धर्माने परित्याग मामेक शरण उरज. म्हणजे सर्व धर्माने म्हणजे चांगला आणि वाईट, धर्म म्हणजे चांगला आणि वाईट हे दोन्ही टाकून तू मला शरण ये. तुझ्याकडे काहीच घेऊ नको. मग काय तुझं कर्म आणि काय असेल ना, तुझं काय पुण्य असेल पाप असेल ते मी होईल, तुला काय काळजी करायची गरज नाही. मग सांगा बरं, कळले का आपल्याला वासना नेमकी? वासना म्हटल्यावर मग आता आपण ठरवतो आता वाईट करायचं. वाईट ना, तू चांगले करायचं नाही, तरी तुला काय होणार, जन्म येणं होणार आहे. आपण म्हणतो मी लय चांगलं करतो, मी नाही चांगलं करतो. बरं तू कशात चांगलं करतो ते तरी सांग, कशात चांगलं करतो? सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडे, रिकामा अर्धगडी राहू नको. आणि पुढचं काय प्रमाण आहे? पाठ आहे ना. मग कसं काय म्हणतो चांगलं करतो? इकडे व्यवहार का, तू व्यवहारामध्ये बोलतो ना चांगलं करतो चांगलं करतो. मग इथं माऊली काय म्हणतात, लट्टी का व्यवहार. मग तू जो व्यवहार करतोय तो चांगल्यामध्ये म्हणजे खऱ्यामध्ये करतोयस का लटक्यामध्ये व्यवहार करतोयस? अरे व्यवहारच लटका आहे, तिथं तू चांगला आणि वाईट म्हणणार काय 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 चांगलं केलं वाईट केलं? व्यवहारच सगळं लटका. लटकी काय व्यवहार? सर्व संसार, हा संसार जो आहे याचा व्यवहार आहे, तू करतोयस तो. मग ते चांगला आणि वाईट म्हणण्याचा प्रश्न येतो कुठे? प्रपंचच लटका आहे, बरोबर ना. मग तिथं मी लय चांगलं केलं, मी लय चांगलं केलं, अरे हे लटकच आहे. तर काय करून करून काय लटकं केलं असेल, चांगलं काय केलं हे एवढं नको लक्ष द्यायला. लटकी काय व्यवहार सर्व संसार वाया येरदारा हरिविण. तू चांगलंही केलं तरी वाया जाणार आहे लटक्यामध्ये, आणि वाईट केलं तरी वाया जाणार आहे. नाही, काही लोक का सांगलं, काही लोक म्हणतात ना आता बाबा आजपासून वाईट उद्यापासून करायचं नाही. मग याचा अर्थ वाईट करायचं नाही म्हणजे तुझ्या मनात चांगलंच करायचंय. असे आहेत माणसाशी म्हणतात उद्यापासून मी वाईट काय करणार नाही. अरे वाईट करणार म्हणजे तुझ्या मनात आहे मी चांगलं करणार. अरे तेही नाही, तू कोण करणार चांगलं? चित्तरूपी ना, चित्त नसावी. हा बरोबर. मग तू कर, पण तुझी आत्मबुद्धी कुठे असली पाहिजे? आत्मबुद्धी असली पाहिजे. म्हणजे तुझी जी बुद्धी आहे ती आत्म्याकडे असली पाहिजे. म्हणजे तो करतोय मी काय करत राहायचं. पण त्याचं काय करायचं, त्याचं फळ मिळेल का काय याची अपेक्षा मात्र करायची नाही. भगवंत सांगतात की कर्म आपल्या हातात आहे, पण कर्माचं फळ घेणं हे तुझ्या हातात नाही, हे माझ्या हातात आहे. काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं. नव्या अध्यायामध्ये सांगितलं. आता जे आपण बोललो ना त्याच्यावरती एक ओवी आहे की जर एखाद्या ते कर्म जर आपलं शिल्लक राहिलं म्हणजे चांगलं किंवा वाईट, तर आपल्याला पुन्हा जन्मात ठेवलेलाच आहे. आगा कर्मे जरी उरावे तरी सुखदुःखी फळावे आणि भोगावया यावे त्या एका.
आगा कर्मे म्हणजे तुम्ही कर्म करता करता जर त्यातून जर कर्म एखादं शिल्लक राहिलं, एक जरी कर्म शिल्लक राहिलं तरी तो पुढचा जन्म आपल्याला घ्यावा लागणार. म्हणजे बघा, म्हणजे काय चुकणार नाही. म्हणून कर्म करायची, फळाची अपेक्षा करायची नाही. ते नाही जमलं तर असं करायचं, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागू नये पाप पुण्य अंगा. आपण चांगलेही घ्यायचं नाही आणि वाईट नाही घ्यायचं, दोन्ही सोडून द्यायचे. पण जमल का आपल्याला असं? मी कोण करतो, मी करतो, कसं काय जमणार म्हणजे आता दोन्ही सोडायला? कारण इथे काय आपला आहे, हा कालपर्यंत विषय येऊन गेला. भगवंताने तुम्हाला घर दार अमुक तमुक हे सगळं दिलंय, ते काय म्हणून दिलेले? हा काय तुम्हाला नाही माहिती? कोणतरी बोला, हा आपले अतुल. अतुल म्हणजे नाव काय बघा, अतुल. अतुल ज्याची तुलनाच करू शकत नाही असं तेच बोलणार. हे जे आपल्याला जे दिलेले आहे ना, ते कशासाठी दिलेले आहे? एक व्यवस्था आहे. भगवंतानी सगळी तुम्ही आम्ही जन्माला येणार आहोत त्याची अगोदर व्यवस्था केलेली आहे सगळी. आणि त्या व्यवस्थेला आपण म्हणायला लागलो हे माझं आहे, त्याच आहे सगळे. त्यांनी फक्त तुमच्यासाठी व्यवस्था केलेली आहे. तुम्हाला जे लागेल ते घ्यायचं आणि काय करायचं, बाकी सगळं तिथं ठेवायचं. पण आता ह्या खिशात घालतो, ह्या खिशात घालतो, वरती घालतो आणि सगळंच घेऊन जातो. मग ते पक्षी बरे, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राती, ते का गुंतोनिया राती, ते का गुंतोनिया राती. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राती, ते का गुंतोनिया राती, ते का गुंतोनिया राती. तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. जवळ प्रार्थनाची दोरी, जवळ प्रार्थनाची दोरी, जवळ प्रार्थनाची दोरी. तैसे असावे संसारी, दोर प्रार्थनाची दोरी, दोर प्रार्थनाची दोरी, दोर प्रार्थनाची दोरी. आपल्याला पक्षी बनावं लागलं. माणसामध्ये जर आपल्याला हे जर वृत्ती नसेल, बघा ना आता, मग पक्षाकडून काहीतरी शिकायला पाहिजे की नाही आपण? पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणीया राहते. पक्ष्यांना बघा, समजा त्यांना जर का दाणा वगैरे टाकला, समजा भरपूर टाकलेला आहे, तर त्यांना पाहिजे पोटाला पाहिजे तेवढं खाणार आणि निघून जाणार. त्याचा मागे ते जसं तसं तिथं राहणार. पण आपण का तसं करू का? नाही. हा, जेवढं उरत आहे तेवढं घ्या 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 घ्या, पिशव्या भरून घ्या, आणखीन काही टोपी आणा, घ्या भरून घ्या, येईल कधी तरी उपयोगाला. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवण्या राहती, तैसे असावे संसारी. संसारात तसं राहायचंय, जेवढं मिळेल त्याच्यावरच काय करायचंय, समाधान मानायचंय, अपेक्षा नाही करत बसायची. लोभ असावा पण अभिलाषा नसावी, आशा असावी पण अभिलाषा नसावी. आशा म्हणजे पाहिजे, माणसं ते लागणारच आहे, पण आपण काय करतो, अभिलाषा करतो. म्हणजे अजून पाहिजे, जेवढं मिळालं त्याच्यावर समाधान. म्हणजे आशा ठीक आहे असावी पण अभिलाषा नसावी, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त नसावं. जैशी स्थिती आहे तैच्या परी राहावी, कौतुक उतुक आहे संचितात. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहते, तैशी असावी संसारी. जवळी प्रार्थनाची दोरी, प्रार्थनाची म्हणजे जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत हे राहणार आहे. जोवर प्रार्थनाची दोरी. वस्तीकर वस्ती आला, प्रातकाळी उठून या गेला. आता एखादा वस्तीकर जर समजा आला, एखादा समजा त्याला मंदिरामध्ये राहायला जागा दिली राहते, आपल्या घरात समजा नाही तर मंदिराला जागा दिली. आता सकाळी जाताना काय मंदिर घेऊन जातो का? रात्री झोपला आपला, सकाळी उठून गेला, वाट सरू, जसा वाट सरू असतो तसा काय घेऊन जातो. मग आपण, मला सांगा, आपण वाट सरू आहोत का मालक आहोत तिथले? पण आपल्याला वाटतंय का माझं नाव तिथे बरोबर व्यवस्थित आलं पाहिजे? नाही नाही नाही, मध्ये काठी येते, जरा सरकी बाजूला करा, बाजूला करा, सरळ नाव दिसलं पाहिजे, माझं पाठी दिसली पाहिजे नावाची. कोणी आणखी एक मोठे नवल आहे ते हे की या नदीतून तरुण जाण्याला जे जे म्हणून उपाय करावे ते ते अपाय होतात. ते कसे ते ऐक.
म्हणजे ही नदी आता तरुण जाण्याचा लोक जे प्रयत्न करतात ना ते काय उपाय करायला जातात पण अपाय होतात म्हणजे उलटच काहीतरी होतं पण काय तरुण जाऊ शकत नाही. तर ते कसे भगवंत सांगतात अर्जुनाला कोणी स्वतःच्या बुद्धिरूपी बाहुबळावर हिच्यामधून तरुण जावे म्हणून हिच्यात उडी टाकतात. मी स्वतःच्या बाहुबळावर मनोमार्गे गेला आणि हरिपाठी फिरवला तोची दंड. म्हणजे मनाच्या मार्गाने गेला तो काय करणार आहे तो मुकला आणि हरीच्या पाठीने गेला तो चालला. मग आता ती त्या ओळीचा अर्थ इथे येईल बघा. कोणी स्वतःच्या बुद्धिरूपी बाहुबळावर हिच्यामधून तरुण जावे म्हणून हिच्यात उडी टाकतात पण ते कोणीकडे गेले त्याचा तर पत्ताच नाही. दुसरे कोणी एक ज्ञानरूपी द्वार गर्वाने पार गिळून टाकले. मला ज्ञान झालं. तू काय माझ्यासमोर कोण आहे तुच्छ आहेस तू. मला ज्ञान झालं तू कोण तू म्हणजे याचा अर्थ मला ज्ञान झालं म्हणजे याचा अर्थ तू ओळख. अरे मला ज्ञान होतच नाही. जर मी मला ओळखलं ना तर मला ज्ञान होतच नाही. आकाशाला ज्ञान आहे आकाश म्हणतं का मला ज्ञान आहे मी आकाश आहे म्हणून म्हणजे तुला ज्ञान झालेलं नाही. जो म्हणतो पाण्याला पाण्याची काय चव आहे? हा पाण्याला पाण्याची काही चव आहे का म्हणून का ते मला पाणी म्हणतं मला ज्ञान झालं. बघा काय हा तुम्ही इथे पुढे का बसत नाही मागून आवाज. स्वरूपच ज्ञान हा त्याचं स्वरूपच ज्ञान आहे म्हणजे स्वतःच स्वरूप आहे तो स्वतः स्वरूप आहे. स्वतः म्हणजे कसा हा हा जो बुडालेला आहे तो कधी म्हणत नाही बुडलो म्हणून. बघा जो बुडालेला आहे तो कधी म्हणत नाही बुडलेलो म्हणून. स्वतः म्हणतो का कधी मी बुडालो स्वतः म्हणत नाही. तसंच अरे आपण स्वयंभू आहोत मग स्वयंभूला कुठं ज्ञान होतं का सांगा बरं. बघा आपल्या माऊलीचा अभंग आहे हे असं कधी कधी कोण काय म्हणतं ना म्हणजे आठवतं आपल्याला. माऊलीला बोललेलं मला अभंग आठवतं स्वयंभू आमचा विटेवर विवाह हा त्यांचा फेमस अभंग आहे. तसं तू स्वयंभू आहेस मग तुला ज्ञान व्हायचं काय कारण आहे. म्हणजे तू तर म्हणतो मला ज्ञान झालं म्हणजे हा अभिमान आहे तुझा आणि तो माणसाला गिळतो जास्त करून. नवलंकाराची गोष्टी विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी लागत नाही. सज्ञानाच्या डोंबे कंटी नाणं सांग तुझं म्हणतो मला ज्ञान झालं तो अहंकार आहे तुझा. दांभिकपणा त्याला दांभिकपणा म्हणलेलं. मला ज्ञान झालं असं म्हणणं म्हणजे दांभिकपणा. म्हणजे काय केलं दांभिकपणा म्हणजे काय केलेलं आहे ज्ञानाचा त्यांनी काय केलेलं आहे एक हे केलेलं आहे म्हणजे ऍक्च्युली ज्ञान नसतं पण त्याने कसं तुम्हाला उदाहरण सांगतो म्हणजे कसं दांभिकपणाचं उदाहरण सांगतो. ज्या टायमाला गाईचा बछडा एखाद्याला दुर्दैवाने तो मरतो हा आणि मग त्या गाईच्या टायमाला ते शेतकरी काय करतो तो पेंडा भरतो त्याच्यामध्ये बाहेर ते चांबडं लावतो आणि मग ते तिथं दूध काढायला घेतो. बरोबर आहे. मग खरोखर ते बछडा आहे का त्याचा नाहीये. बछडा ऑलरेडी तो गेलेला आहे. तसं त्याच्यामध्ये पेंडा भरतो. तसा हा दांभिकपण ज्ञान तर नसतंच पाहिजे पण गर्वाने आतून फुगलेला असतो. काय करावं आता कसं काय ज्ञान आहे काय काही अजून कसं काय डोक्यात येत नाही आपल्या सांगावं का आपण मागे आहोत याचा अजून खुलासाच झालेला नाही. नेमका ज्ञान कशाला म्हणतात अज्ञान कशाला म्हणतात. मग हा खुलासा होत नाही जोपर्यंत 7-12चा खुलासा होत नाही तोपर्यंत आपल्या नावावर लागेल का नाही ना लागणार. मग खुलासा नको व्हायला असं खुलासा नाही ना झाला आपला 7-12चा. अवघड आहे. बरं ही गर्वाने फुगलेली नेमके कोण ही सामान्य माणसं नाही बरं का. मग बाबा उगच म्हणायचे का बाबांचं वाक्य 100% खरंय. बाबा म्हणायचे हे तुम्ही आहे ना तुम्ही सोन्याहून पिवळे पण हे आमच्यासारखे इथे बसतात ना ह्या व्यासपीठावरती ते नालायक आहे. म्हणजे लायकीचे नसताना इथे बसतात ना लायक ना म्हणजे नाही लायक नाही असे आणि ते गर्वाने फुगून दाखवणार आम्ही असे आम्ही तसे. कसं तुम्ही आहे कोण हा कोणी स्वतःच्या बुद्धिरूपी बाहुबळा याच्यामधून तरुण जावे म्हणून विचार उडी टाकतात पण ते कोणीकडे गेले त्याचा तर पत्ताच नाही. दुसरे कोणी एक ज्ञानरूपी डोहात गर्वाने पार गिळून टाकले. ज्ञानरूपी डोहात गर्वाने पार गिळून गर्व झाला त्यांना फक्त मला ज्ञान झालं मला. तुला ज्ञान म्हण तू जर स्वतःला ओळखलं तर तुला ज्ञान नाहीये. तू ज्ञान स्वरूप आहे तू स्वयंभू आहे तुला काय ज्ञान व्हायचं.
म्हणजे तू अजून ज्ञानापासून वेगळा समजतो म्हणून तू म्हणतो मला ज्ञान झालं, नाही का? कित्येकांनी वेदत्रयाची सांगळीचा आश्रय केला, पण त्यावर मीपणाचे धोंडे बांधून घेऊन तरुण जाण्यास निघाले. मीपणाचे धोंडे घेऊन निघाले ते मदरूपी माशांच्या तोंडात संबंधच गेले. मदरूपी म्हणजे मत, जसं की काम, क्रोध, लोभ, मोह, मत आणि मत्सर. ते मदरूपी म्हणजे काय? माझ्यासारखा मीच, त्याला मध म्हटलं. मदरूपी माशांच्या तोंडात संबंधच गेले. कोणी एकाने तारुण्याच्या बळरूपी कासपेटा कमरेस कसून मदनाच्या काचेला लागले, तो त्यांना विषयरूप मगरीने चघळून टाकले. कोण? एक तारुण्याच्या बळावरती, म्हणजे त्या आता म्हणतो ना तारुण्य म्हणजे मला ताकद आहे, माझ्यासाठी कोणाला ताकद आहे का? तर त्यांना कोणी गिळलं? मगरीने चघळून टाकते त्यांना, म्हणजे अहंकारच आहे ना, मीच, मला ताकद आहे, मला तारुण्य आहे. मग ते वार्धक्य रूप लाटांमध्ये तरंगत जात असतात. वार्धक्य रूप म्हणजे काय? वार्धक्य म्हणजे काय? वृद्धपणा येणं, म्हणजे वय होणं, त्याला वार्धक्य म्हटलेलं. मग आता ह्याच्यातून जे वचलेले असतील ते सांगायचं नाही. या आता जे सांगितलंय त्याच्यातून जे बचलेले असतील ते वार्धक्य रूप लाटांमध्ये तरंगत जात असतात. मती भ्रंश रूप जाळ्यात सापडतात. नंतर वय झाल्यावर ते मती भ्रंश होती की नाही, ती समोरून एखाद्या आपल्या आमचे गुरुवरेचं केव्हा सांगतात की एक म्हातारं चाललं होतं असं बघत समोरून येतं बकरू म्हणजे कळलं तुम्हाला काय? शेळी. आणि आता याचा दिसायला बंद काय? आधी हे बघा ओवी पा काय ती. मग ते वार्धक्य रूप लाटामध्ये तरंगत जात असतात. मतिभ्रंश रूप म्हणजे त्याच्यात काय मतिभ्रंश झालेले आहे, जाळ्यात सापडतात व त्या योगे चहूकडून जखडले जातात. तर हे चाललं होतं आता समोरून, तर समोरून येते शेळी आणि हे विचारतं, गंगूबाई तुझ्या त्या नवऱ्याचं ते वकिली चालली होती त्या तुझ्या जमिनीवरून, त्याचा काय निकाल लागला की नाही? कुणाला विचारतोय? शेळीला. नाही म्हणले रिटायर झाले करू ना. तिथे पण बाबा हे सांगतात सगळे बाबा, त्यांचंच वाक्य आहे, व्हाय इज रिटायर. मी रिटायर का म्हटलेले? तो आता काही कामाचं राहिलं नाही म्हणून रिटायर. आणि आता तो तिकडे रिटायर झालेला, टायर्ड, ही इज टायर्ड सो रिटायर. तो आता टायर झालाय, म्हातारा झाला, आता तो काही कामाचं राहिलं नाही म्हणून त्याला तिकडे रिटायर केला. तो आता इकडे कामाला येईल का सांगा बरं मला? या आता असं बघ, शेळीला जरा म्हणत असतील गंगूबाई, ते कधी म्हणायचं? देवाला कधी ओळखायचं? मग बाई समोर बाई तिथे जर ओळखू शकत नाही, एखादा मनुष्य ते हा ओळखू शकत नाही, देवाला काय ओळखणार आता तो? सांगा बरं. काय होतं त्याची? आता काय ओळखते ती? मतिभ्रंश होती. मज नाही हात पाय डोळा पडली झापड. मज नाही हात पाय डोळा पडली झापड. कर्ण हे बधीर झाले वाचा बोले गोवळ. हे बधीर झाले वाचा बोले गोवळ. नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंदूर. गळू लागले लाळ आणि शेंदूर. श्वानापरी गती झाली अवघे कडकी हाड हाड. श्वानापरी गती झाली अवघे कडकी हाड हाड. श्वानापरी गती झाली अवघे करती हाड हाड. श्वानापरी गती झाली करती अवघे हाड हाड. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, न्यामज चेतवरी दाखवा दिनाचा सोयरा. संत माय बाप एवढा उपकार करा, न्यामज चेतवरी दाखवा दिनाचा सोयरा. कधी आता देऊ बघायचा सांगा बरं? काय राहिले का आता शरीराचं काय सांगायचं? मज नाही हात पाय म्हणजे आहे, पण आता काय झालेले ते आता कापायला लागले. साधा तांब्या आता घेतला की विठ्ठल 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 करतोय, तर आता कसं काय होणार सांगा बरं? त्याचं आता शरीर काय करायला लागलं? सगळं विठ्ठल 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 विठ्ठल.
म्हणजे थरथरायला लागलं. मज नाही हात पाय डोळा पडली झापड. झापड पडली म्हणून ते म्हणतं ना गंगूबाई, शेळीला म्हणतं गंगूबाई, नाही का? मज नाही हात पाय डोळा पडली झापड. कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड. नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड. स्वाना परिगती झाली अवघे करती हाड हाड. म्हणजे आता स्वानापरी म्हणजे कुत्र्यासारखं त्याला समज. कुत्र स्वाना परिगती झाली अवघे करती हाड हाड. तुम्ही संत माय बाप तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. न्यामज तेथवरी दाखवा दिनाचा सोयरा. सांगा बरं, पूर्ण शरीर काय झालेलं आता पूर्ण शिथिल झालेले आहे. आणि आता त्याची परिस्थितीच अशी झालेली आहे, जिथं जाईल तिथं सगळे हाडाडतात. सून पण म्हणते त्याला काय काय आता बोलते, इथं चुकतात तिथं चुकतात, इथं बताशे टाकतात तिथं बताशे टाकतात. आता हे राहिले का आता परमार्थाच्या लायकीचं राहिले का सांगा बरं मला. मग कधी परमार्थ करावा सांगा बरं, कधी करावा बरं. आता त्यांना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात पा तरणा भाग्यवंत म्हणजे तरणेपणाने केलं पाहिजे. बरं आता आपल्याकडे मला सांगा, तुमच्याकडे काय पद्धत आहे बघा. तुमच्याकडे लग्न जे होतात ते तरुणपणाने होतात का म्हातारपणी होतात? एखादा म्हणला एखादा मुलगा वयामध्ये आलेला आहे किंवा मुलगी एखादी, नाही ना राहू द्या म्हातारपणी करू ना लग्न, चालत? म्हातारपणी केल्यावरती बोधपुत्र जो निर्माण व्हायला पाहिजे तो होईल. बोधपुत्र निर्माण झाला ममता म्हातारी मरून गेली तेव्हा. मग सांगा कधी करायचा परमार्थ, कधी केला पाहिजे? तरुणपणामध्ये परमार्थ पाहिजे. पहा आमच्या आळंदीला आनंदाश्रम मध्ये येऊन बघा, कमीत कमी ह्या वयाची मुलं आहेत ना, जवळजवळ 60 ते 70% नुसती मुलंच असतात, मुलं मुली. आणि हे आता काय आता कमीत कमी आई बाप जे येतात त्यांनी तरी कमीत कमी समजावून सांगितलं पाहिजे ना मुलांना. आता जर एखादा मुलगा आता म्हणलं नाही जाऊ दे 10वीच्या परीक्षेत देऊ 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 करून झाले 10-15 वर्ष निघून गेली त्याच्यात. आणि मग जर त्याची बुद्धी चालणार आहे त्यावेळेला, मग त्या वेळेतच झालं पाहिजे ना कुठलंही काम. हा आता एखाद दुसरं ते सुटतं ते सोडा. या माझ्या भावाच्या मुलीने 9 वर्षानंतर परीक्षा दिली, पास झाली आता 10वीला SSC ला. आता एखाद दुसरा म्हणजे अपवादात्मक सोडा एखादा विषय नाही का. म्हणजे बघा वेळीच कुठली गोष्ट झाली पाहिजे. मग ते वार्धक्य रूप लाटामध्ये चालू होतात नाही का. मग ते वार्धक्य रूपी लाटामध्ये तरंगत जात असता भ्रांती भ्रंशरूप जाळ्यात सापडतात व त्या योगे चहूकडून जखडले जातात आणि शोकरूप कड्यावर आपटले जातात. म्हणजे शोक करत बसतात, काही जरी झालं तरी काय असं झालं तसं झालं, शोक करत बसतात. आणि पुढे क्रोधरूपी भोवऱ्यात गुरफटले असतात त्यातून. आणि बघा क्रोधरूपी भोवऱ्यात गुरफटले असतात त्यातून कोठेवर डोके काढतात. तोच की आपत्तीरूप गिधाडे त्यात टोचून खाऊ लागतात. हे बरं आहे का वय असं ऐकायला बरं वाटतं का सांगा बरं. नको वेळेमध्ये करायला. आता बघा वयस्कर माणसांना जास्त राग येतो, काहीतरी बोलायला गेलं क्रोधरूपी भोवऱ्यात गुरफटलेले वय होतं ना जसं असं. कारण का बरं वय झालेलं राग का येतो? कारण आता त्यांचं काय आलं, शरीर आहे ना पूर्ण शिथिल झालेलं आहे. जी अंगामध्ये जी शक्ती होती ताकद होती ती उरलेली नाही. म्हणून म्हणतात ना की ज्या वेळेला वय होतं ना तेव्हा लहान मूल आणि वयस्कर माणूस सारखंच असतं म्हणतात. ते त्याच्यामुळे, कारण आता ते स्वतःची बुद्धी चालत नाही, दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतो. म्हणून परमार्थ वेळीच केला पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो परमार्थ जो माणूस करतो त्याची आता जी स्थिती सांगितली त्याची तशी स्थिती होत नाही, कारण त्याला भगवंत सांभाळत असतो. तो 8व्या अध्यायामध्ये तुम्हाला येईल पुढे. आता तुम्हाला सावध करून ठेवतो की जो भक्ती करतो त्याला भगवंत अशी स्थिती देतच नाही. काल आता कधी कुणाचं कधी वडील झाले नाही आमच्या कामामध्ये, म्हणजे मंडळामध्ये एक मनुष्य होता. त्याला वर्षभर आता एक लॉकडाऊन आहे ना, लॉकडाऊन
त्या लॉकडाऊनमुळे वर्षभर त्याला काम नाही दिलं आणि बरं आता गेला तिथं तर त्याला डायरेक्ट सांगितलं तू कामावर येऊच नको. आता काय माहिती त्याला टेन्शन आलं का काय माहीत नाही. त्याने डायरेक्ट जाऊन मंडळात राजीनामा दिला आणि गावी गेला. आता मला दुसरं काय करणार, तर मग काही म्हशी वगैरे सांभाळणार आता. आणि गेले 15 महिनाभर गेला आणि आज चेक आला त्याचा तिकडून, म्हणजे जे त्याचं ते सर्व्हिस वगैरे होतं सगळं चेक आला. आणि दुसऱ्या दिवशी बैलाच्या पाठीमागून पळत होता. काय एवढं वय नाही वगैरे काय नाही, 52-53 वर्ष. बैलाच्या पाठीमागून पळत होता. पळता पळता काहीतरी त्याला धाप लागली, खाली बसला आणि तिथे अटॅक आला. खलास जागेवर. सांगा मग आता हे असं खरं बघायला गेलं तर आता ठीक आहे, वय नव्हतं एवढं नको होतं आपल्याला वाटतं तसं, पण ही अशी माणसं कोणाला आवडतात? देवाला आवडतात. म्हणजे मृत्यू सुद्धा कशा प्रकारे आला पाहिजे. तो काय करतो, जो सज्जन माणूस आहे ना तो स्वतः पण त्रास देत, दुसऱ्याला पण त्रास देत नाही आणि स्वतः दुसऱ्याला देत नाही आणि दुसऱ्यांची पण सेवा करून घेत नाही. अशी काही माणसं आम्ही पाहिलेली. स्वतः दुसऱ्याला त्रास देत नाहीत आणि दुसऱ्यांची सेवा आपण घेत नाही. काही लोक आता बसून म्हणतात, जी सज्जन लोक आहेत, देवा मी जसा आहे ना तसा गेलो पाहिजे. पण ते काय सगळ्यांच्या वाटेल येत नाही का? तुझी कर्म जर संपली नसेल तू कसं काय तसंच्या तसं जाणार? बरं असं वाटतं का आपल्याला की आपण खरंच मरावं म्हणून? कुणाला वाटतं आपण मरावं? सांगा बरं. एक म्हातारीच्या घरामध्ये कोण नाही, त्याची मुलंही नव्हती, काय नव्हती. मुलं मोठी झाली, विदेशामध्ये गेली आणि म्हातारी एकटीच घरात. ती काय करायची, मोळ्या आणून विकायची आणि त्याच्यावरती वागवायची. आणि आता काय झाली, मोळी बांधली वगैरे आणि म्हणजे काय हे रोज माझ्या नशिबी मोळ्या विकायच्या आणि मग ते करायचं. म्हणा ना आता खरोखर कंटाळा आलाय. हे यमा ये रे बाबा, काय म्हणले त्यावेळेला, यमा ये रे बाबा. हा यम चालला तर दुसरं गिराईक बघायला. ते म्हणला आता इथून 10 किलोमीटर पायी जाण्यापेक्षा इथं जर आपल्याला गिराईक जवळच मिळतंय, तुम्ही कशाला जाऊ 10 किलोमीटर लगेच समोर उभा राहिला म्हातारीच्या. तर म्हणले हा आलो. ते म्हणतो तू मला, मी आलो. तर म्हणले का आलास तू? नाही तू नाही का आता बोललीस ये यमा आणि नेम आला, तोच मी ये आलो. अरे येड्या, म्हणलं मी तुला नाही बोलवलेला, तुला बोलवला पण कशासाठी? आता इथं कोण आजूबाजू नाही, मोळी उचलून डोक्यावर देण्यासाठी बोलवलंय तुला. म्हणजे मला असं वाटतं का माणसाला? नाही. पुढे क्रोध रूपी भोऱ्यात गुरफटलेले असतात, त्यातून कोठे डोके काढतात. तो आपत्ती रूप गिधाडे त्यास टोचून खाऊ लागतात. मग ते दुःख रूप चिखलाने माखले जातात व मग मरण रूप गाळात रुतले जातात. अशा प्रकारे जे कामाच्या मागे लागले त्याशी फुकट जातात. कामाच्या म्हणजे अपेक्षेच्या, वासनेच्या मागे लागले, मला काहीतरी मिळावं, मला काहीतरी मिळावं, ते अशी कशी जातात? फुकट जातात. कोणी यज्ञाने क्रियारूपी पेटी बांधून, हे काय सांगितलेले आहे, मनोमार्गे गेला तो तेथे मुकला. जे मनाने साधना करतात त्यांची काय स्थिती होती ते भगवंत सांगतात अर्जुनाला. आणि ज्ञानेश्वर महाराज कोणाला? आपल्याला सांगतात. कोण कोणास म्हणाले, कोणी यज्ञाने क्रियारूपी पेटी बांधून आपल्या पोटाखाली घेतात ते स्वर्ग सुखरूपी कपारीत अडकून राहतात. आता जे यज्ञाधिक आहे, यज्ञाधिक ते तरी सुटतात का? काय सांगितलं ते, कोणी यज्ञाधिक क्रियारूपी पेटी बांधून आपल्या पोटाखाली घेतात ते स्वर्ग सुखरूपी कपारीत अडकून राहतात. यज्ञ करतात पण ते अपेक्षा कशी करतात? स्वर्ग सुख मिळावं. मग देतो, जसं तुम्ही अपेक्षा करणार तसं देव देणार बरं का तुम्हाला. तसं देणार, जे मागणार तसं. मग जो सच्चा साधू आहे तो काय मागणार आहे? पुनरुपी जनन पुनरुपी, हे मला नको. आणि ज्याला अपेक्षा आहे तो यज्ञ वगैरे करणार, पण काय करणार? अपेक्षा काय करणार? मला स्वर्ग सुख पाहिजे. मग देव देतो, मग स्वर्ग सुख कपारीत अडकून राहतात, म्हणजे तिथंच अडकून राहतात. कोणी मोक्षरूपी पैल तीराला लागावे, म्हणजे परमार्थ नेमकं कशासाठी करायचं आपल्याला? सुटासाठी करावं का अडकण्यासाठी करावा? मग आता हे काय चाललेलं आहे, यज्ञ जे करतात मग ते का तिथे का अडकले गेले स्वर्गलोकामध्ये? कारण यज्ञ केला पण ते अपेक्षा काय करतात? मला स्वर्ग सुख मिळावं. ठीक आहे, तुला स्वर्ग सुख पाहिजे जा, आपण तिथंच अडकलाय, तो त्या कपारीमध्ये अडकलाय, स्वर्ग सुख रूपी कपारीत अडकलाय. कोणी मोक्षरूपी पैल तीराला लागावे या आशाने कर्मरूप बाहुबलावर विश्वास ठेवतात. म्हणजे कुणाला असं वाटतं की मला मोक्ष मिळालं, पण ते कर्मरूप बाहुबलावर विश्वास ठेवतात. म्हणजे मी असं कर्म केलं तर मला मोक्ष मिळेल.
परंतु ते विधी निषेधाच्या भोवऱ्यात सापडतात. काय असा असा विधी झाला पाहिजे, देवाला कुठलंही देवाला फूल कमी पडता कामा नये, देवाला तेल कमी पडता कामा नये, त्याला म्हटलेले विधी. तुका म्हणे हा? योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वाय लोक. हा, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म. म्हणजे जेवढे जेवढे तुम्ही मनाने कर्म करणार तेवढं काय वाढणार, तो दांभिकपणा उलट वाढणार तुमचा. हा, तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे विधी निषेधाची डोई, बुडाले त्या नाही देव कधी. हे असं विधी करून तुकाराम महाराज म्हणतात अशांना देव कधी सापडणार नाही. आणि आपण विधी केल्याशिवाय राहत नाही. असं गोष्ट आहे. मग आपण संतांचं ऐकतो का सांगा बरं? नुसतं म्हणायचं संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावीदास झालो त्यांचा. सर्व भावनी झालो, सर्व भावनी नाही, काहीतरी अजून तुझ्या मनात आहे, अजून काहीतरी पाठीमागे, म्हणून सर्व भावनी नाही. सर्व भावनी झालं तर तो तारणारच आपल्याला. म्हणजे कुठलीही अपेक्षा न ठेवता जो शरण जातो त्याला म्हटलेलं सर्व भावनी. ज्या नदीमध्ये वैराग्य रूप नाव प्रवेश करू शकत नाही आणि जिला विचाराचा टिकावच लागत नाही, तरी पण ती माया नदी योगानेच काहीशी तरुण जाता येईल, पण असे फार क्वचित घडते. वैराग्याने सुद्धा आपल्याला तरता येणार नाही, पण क्वचित एखादा तरू शकतो. जसं तुकाराम महाराजांसारखं. तसं वैराग्य असेल तर मात्र आपण त्याच्यामधून काय करतो, ती माया नदी क्वचित तरू शकतो. याप्रमाणे जीवाच्या अंगबळाने या मायारूप नदीतून तरुण जाता येते, हे म्हणणे कशासारखे आहे म्हणून सांगावे प्रश्नचिन्ह. म्हणजे जे स्वतःच्या अंगबळाने जी माया नदी तरुण जाण्याचा प्रयत्न करतात ते तरणं कसं असतं ते मी सांगतो. भगवंत म्हणतात, जर पथ्य न करणाराचा रोग टळेल, जर पथ्य न करणाराचा रोग टळेल, किंवा साधूला दुर्जनाची बुद्धी कळेल, किंवा एखादा लोभी पुरुष ऐश्वर्य प्राप्त झाले असता त्याचा त्याग करील. यांचं हे जे स्वतःच्या मनाने जे तरायचा प्रयत्न करतात, तर त्यांचं तरण कसं असतं, तर म्हणे तो डॉक्टरकडे गेलेला आहे, रोग झालेला आहे, निदान दिलंय, पण हा पथ्य करत नाही, मग हा रोग टळू शकतो का? नाही. तसं म्हणे यांचं आहे. हे मनाने करतात, पण मात्र जसं पथ्य पाळत नाही तसं इकडे स्वतःच्या मनाने करायला बघतात. मग तो तरुण तरेल का? नाही. मग इकडे काय सांगतात, पथ्य न करण्याचा रोग टळेल का? पथ्य सांगितलं डॉक्टरनी की असं असं तुम्ही 3 टाइम या गोळ्या खाल्या, रोग जाईल का? रोग जाईल? नाही जाऊ शकत. तसं इकडे आपल्या मनाने जे करायला बघतात ते असे तरू शकत नाही. जे पथ्य न करणारा रोग टळेल, किंवा साधूला दुर्जनाची बुद्धी कळेल. काय आता की तुमचं काय लक्ष देतं, साधूला दुर्जनाची बुद्धी कळेल म्हणजे याचा अर्थ असा होतो, साधूला सज्जन आणि दुर्जन याचा विचार साधू करत नाही. त्याला दुर्जन दिसतच नाही, साधूला दुर्जन दिसत नाही. आणि जर त्याला दुर्जन दिसला तर तो टळू शकतो असं त्या, पण साधूला दुर्जन दिसूच शकत नाही. पहा, आता एक वेळेला सभेमध्ये भगवंतानी कोणाला पहिला दुर्योधनाला पाठवलं. दुर्योधनाला सांगितलं की याच्यामध्ये एखादा एक कोणाला सांगितलं, सज्जन एखादा एक कोणतरी घेऊन येईल. म्हणजे कोण सज्जन आहे त्याला तो हात लावा, हा सज्जन आहे. ते परत आलं, सगळं नजर टाकून परत आलं, म्हणजे मला एकही सज्जन दिसत नाही. आणि नंतर मग युधिष्ठिरांना पाठवलं, मग धर्मराजाला म्हणजे जा या सभेमध्ये नजर टाक आणि याच्यामध्ये एक दुर्जन घेऊन ये. ते म्हणाले मला एकही दुर्जन दिसत, सगळे सज्जनच दिसतात. पावर आता जैशी दृष्टी वैशी सृष्टी, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, अशी त्यांची बुद्धी झाली होती युधिष्ठिरांची. म्हणजे साधूला दुर्जनाची बुद्धी कळेल, म्हणजे हा दुर्जन आहे का काय आहे तो साधूला कळणार नाही, आणि म्हणून तो फायदा उचलतात ना. साधूला दुर्जनाची बुद्धी कळत नाही म्हणून फायदा उचलतात. तर तो म्हणत नाही दुर्जन आहेत का सज्जन आहेत का काय आहे, याचा त्यांना काय त्यांचा ठावच नसतो त्यांचं काही, कारण त्यांना कसं सगळं सज्जनच दिसतात सगळे. दुर्जना बुद्धी कळेल, किंवा एखादा लोभी पुरुष ऐश्वर्य प्राप्त झाले असता त्याचा त्याग करेल. तुम्हाला एक दृष्टांत आठवला सांगतो मी. जर साधूला दुर्जनाची बुद्धी कळेल, साधूला दुर्जनाची बुद्धी कळत नाही,
व्यवहारातला एक दुसरा सांगतो. कोंबडी आहे कोंबडी. त्या कोंबडीने अंडी घातली. कोंबडीने अंडी घातली आणि ती नंतर काय करते, उबवायला ठेवते ना तिच्या पंखाखाली. ती एका शहाण्याने काय केलं माहितीये का, त्याने बदकाची कोंबडी ठेवली, आपलं अंडी ठेवली त्या कोंबडीच्या ठिकाणी. म्हणजे माझी पण होऊन जाऊ दे, आणि ती ठेवली. आणि मग ज्या टायमाला दिवस भरले त्या टायमाला कोंबडीची अंड्याची त्याच्यात म्हणून पिला आली, आणि जे बदकाचं होतं ना त्याच्यातून पण पिला आली. बरं आता ही कोंबडी बाईला काय, तिला काय माहित नाही म्हणजे काय, म्हणजे ते त्याने काय केलंय हे तिला कोंबडीला माहित नाही. पण तो कोण असणार, दुर्जनच असणार ना. पण तिला काय कळायला नाही, तिला सगळी सारखी, माझी पिलं सारखी आणि तिची पिलं सारखी त्याची. पण झालं काय माहिती, आता ही कळणार कशी, हिची ही माझी आणि ती तिची. एक वेळेला असं झालं, घार आली बरोबर हिने संकेत केला, कोणी, कोंबडीने. आणि तो संकेत कोणाला कळणार, कोंबडीच्याच पिलांना कळणार. बदकाच्या कोंबडा पिलांना कळणार आहे का. हिने जरा टुक 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 केलं बरोबर सगळी पिलं. तुम्ही ऐकलं ना का कधी टुक 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 करतात ना, बरोबर ना. कोंबडी टुक 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 केल्याबरोबर सगळी पिलं आली तिच्या पंखाखाली गेली. आणि ही जी बदकाची पिलं ती पापी फुटतात तिकडे आली घर आणि घेऊन गेली त्यांना. जशी कोंबडीला दुर्जनाची बुद्धी कळत नाही, तशी साधूला दुर्जनाची बुद्धी कळत नाही. सत्य. जर चोरांच्या सभेत गर्दी भरेल अथवा माशाला गळ गिळता येईल किंवा एखादा भित्रा पिसाच्याला हल्ला करून परत फिरवी, हरणाचे पाडस जाळे कुरतडतील. हरणाचे जे जाळे आहे ते काय, हरणाचे पाडस ते जाळे काय कुरतडू शकते का, नाही. किंवा मुंगी मेरू पर्वत ओलांडील. मेरू पर्वत कधी मुंगी ओलांडू शकते का. अर्थात इतक्या गोष्टी घडून येणे शक्य होईल तरच जीवांना आपल्या स्वतःच्या शहाणपणाने माया नदी तरुण पलीकडच्या तीरी जाता येईल असे म्हणता येईल. माऊलीने कशी चांगली चपराक मारली. हरणाचे पाडस जाळे कुरतडतील किंवा मुंगी मेरू पर्वत ओलांडील. अर्थात इतक्या गोष्टी घडून येणे शक्य होईल. एखाद्या वेळेला असं घडल, पण मात्र जो मनाने करण्याचा जो प्रयत्न करतोय तो मात्र तरुण जाऊ शकत नाही. लक्षात आलं. बरं एक उदाहरण घेऊन सांगतो म्हणजे लक्षात येईल. मुंगी आहे मुंगी, ती आता तिने ठरवलं की मला मेरू पर्वत चढून जायचंय. ती मुंगी मेरू पर्वत चढू शकते का, नाही चढू शकत. तसं जे ती तरू शकत नाही, तसं मनाने जे भक्ती करून म्हणतात मी तर ते तरू शकत नाही. आता लक्षात आलं. इतक्या गोष्टी घडून येणे शक्य होईल तरच जीवांना आपल्या स्वतःच्या शहाणपणाने, म्हणजे बघा माऊलीने कशी चपराक मारली, हे माऊलीचं वाक्य आहे. आपल्या स्वतःच्या शहाणपणाने, म्हणजे स्वतःचे शहाणपण करतात ना, मी अमुक केलेलं असं होईल, मी देवाला नवस केलं ते होईल, मी असं केल्यावर मग भक्ती केल्यावर मला असं देव पावे. स्वतःचं शहाणपणाने, म्हणजे स्वतःच्या शहाणपणाने भक्ती कधी करू शकत नाही. त्याला सद्गुरूच असला पाहिजे. सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय. सद्गुरू वाचोनी संसारी तारक. संसार जर तारायचा असेल तर सद्गुरू शिवाय नाही. सद्गुरू वाचोनी नामने हाता. सद्गुरू शिवाय आपल्या हातामध्ये ते नाम येऊ शकत नाही. आणि त्याच्यानेच आपण करू शकतो. आपल्या बाहुबळाने आपण ही माया नदी तरू शकत नाही. म्हणून हे अर्जुना, ज्याप्रमाणे विषयासक्त पुरुषाला स्त्री जिंकवतच नाही, त्याप्रमाणे ही मायारूप नदी जीवाला तरवत नाही. जो विषयासक्त पुरुष जो आहे त्याला स्त्री जिंकवत नाही, त्याप्रमाणे ही मायारूप नदी जीवाला तरवत नाही. त्याप्रमाणे माया नदी जी आहे ते जीवाला तरवत नाही. मग माया नदी तरून जाणे शक्यच नाही असे झाले असे म्हणशील. मग कोण, भगवंतच म्हणतात ना अर्जुनाला, तेच प्रश्न करतायत आणि तेच आता उत्तर. माया नदी तरून जाणे शक्यच नाही असे झाले असे म्हणशील, तर तसे नाही हो. तुला आता वाटेल की आता ही माया नदी मग तरून जाता येईल का, त्याला प्रश्न पडेल ना. भगवंत तसे नाही हो. कारण काय, शेवटी पर्याय आहे प्रत्येक गोष्टीला. पर्याय नाहीये. कोणी जर म्हणला हे त्या जर वाटेने गेलास तर तुला तिथं जाताना मध्ये लय अडथळा, तो म्हणून ह्या वाटेने नाही तर मी दुसरी वाटेने जाईल. तसं तुला असं वाटेल की आता मी एवढं अवघड सांगितलं तर मग आता नदी तरता येईल का मला माया नदी, तर तसं नाही. तुला मी आता पर्याय सांगणार आहे. काय पर्याय सांगतात पहा. त्याच एकच उपाय आहे, तो असा उपाय सांगतात, त्याला उपाय आहे.
जे मला सर्व भावाने शरण येतील ते एकच ह्या दुस्तर नदीतून सहज तरून जातील. इतकेच नव्हे तर त्या अलीकडच्या काठावरच मायारूप नदीचे जल पार नाहीसे होईल, कारण परमार्थ दृष्ट्या ते वस्तुता नसतेच. पार फैसला लावून टाकला माऊलींनी. काय ही जी मी आतापर्यंत तुला जी माया नदी जे म्हणतोय ना, ती माया नदी आहेच नाही. आणि असं ज्या वेळेला परमार्थिक दृष्ट्या समजशील तेव्हा, बरं का, व्यावहारिक दृष्ट्या नाही, परमार्थिक दृष्ट्या ज्या टायमाला तू समजशील तेव्हा तुला पलीकडे जायची गरज नाही. तू अलीकडेच थांबून तू तरुण जाऊ शकतो. बघा एवढं असंच सांगितलेलं बरं का 15व्या अध्यायामध्ये. अरे अर्जुन असा संसार आहे, असा संसार आहे, असा जवळजवळ 253 ओव्या त्यांनी खर्च केल्या. आणि नंतर सांगतात अरे हे आहेच नाही. तसं आता मायाचं आतापर्यंत सांगितलं आणि आता इथे काय म्हणतात, अरे माया नाहीच आहे. तर तरुण जाण्याचा तू कशाला खटाठोक करतो. पण आहे जर, आणि तुला असं वाटतं तरुण जायचं तर काय कर, मला सर्व भावाने शरण यावं लागेल तर ही नदी तू पाडू शकतो. 97 क्रमांक बोलली. येथ एकच लीला तरले जे सर्व भावे मध भजले, त्या आईलीत चढिये सरले माया जळ. म्हणजे येथ एकच लीला तरले म्हणजे इथं असे तरले, कोण तरले, जे सर्व भावे मध भजले. मला जे सर्व भावांनी शरण आले. काय शरण, आणखीन काय प्रमाण वगैरे, जो मध होय अनन्य शरण ते त्याचे चुकी मी जन्म मरण. शरणागत ते शरण्य मीच एकू. मीच फक्त काय करतो, त्याला फक्त मला जर शरण आलं ना, त्यालाच मी फक्त या भवनदीतून तारू शकतो. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. ज्या टायमाला तुम्ही आपल्याला विठोबाचा ज्या टायमाला तुम्ही फोटो पाहता तेव्हा त्याचे हात कुठे असतात, विठ्ठलाचे हात कुठे. तुम्ही काही गेले नाही का पंढरपूरला आणि फोटो पण पाहिले नाही का तुम्ही, कमरेवर आहेत ना, असे हात ठेवतो ना. का बरं, त्यांनी एक संकेत करतात. भगवंत म्हणतात हे जे माया नदीच्या ताराला तुम्ही जे चाललेले आहेत ना, भव नदीचे पाणी गड्या रे भलतेच ओढीते आणि भल्या भल्या पोहणार आसडून ओढून पाडीते, उलथून पाडीते. कुणाला भल्या भल्या. ते म्हणतात तुम्ही आलात ना माझ्याकडे तर तुम्ही काय घाबरू नका, भिवू नका, कारण हे पाणी फक्त कमरे इतकंच आहे. काही जण म्हणतात नाही माझ्या तोंडात पाणी जाईल मग मी बुडून मर. नाही, फक्त कमरे इतकं पाणी आहे. हे ते संकेत देतात भगवंत, तू घाबरायचं नाही, पण माझ्यापर्यंत यावं लागेल तुला जर तरायचं असेल तर. भव नदीचे पाणी गड्यारे भलतीच ओढीते आणि भल्या भल्या पोहणारे आसून पाडीते. भले भले कोण, हे सामान्याने नाही म्हटलेले. भल्या भल्याना ज्यांना म्हणतो मला ज्ञान झालेले, मी अमुक आहे, मी बाबा आहे, मी कीर्तनकार आहे, मी कीर्तन केसरी आहे, ते भले भले. आपण कधी याचा खुलासा करत नाही हो, म्हणून फावले ना. हा खुलासा झाला पाहिजे. त्यांना म्हटलेले भले भले, हे भले भले आहेत ना, ते पण अजून विनंती पार करू शकत नाही. त्यांना मनात शरण यावं लागणार आहे सर्व भावानी. अनेक ओवी आहे तशी. तैसा मी एका वाचुनी आणि भिन्न भिन्न आण नाही. माझ्या एका वाचुनी भिन्न भिन्न आण नाही. तैसा मी एका वाचुनी आणि भिन्न भिन्न नाही. तैसेची माझे काय 18व्या मध्ये ओवी. तैसा मी एका वाचुनी आणि भिन्न भिन्न नाही. म्हणजे माझ्याशिवाय हे भिन्न भिन्न नाही, हे एकच आहे. पण ते मला ज्या वेळेला शरण येतील ना तरच हे करू शकतात, एरवी नाही. का म्हणजे मलाच का, म्हणजे मलाच का शरण यायचंय. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या हलविल्या प्राणू आले. हे जो प्राण हलतोय ना तो माझ्यामुळे हलतोय. मी ज्या टायमाला इथं कुठेतरी मध्ये दाब देईल ना तो वरचा वर आणि खालचं खाली होईल. आपल्या आतमध्ये आहेत ना, पूर्ण शरीरामध्ये ना बारीक 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 नसा आहेत बघा. ते कोण म्हणतो माझा आता इथं हात दुखतो, कोण म्हणतो माझा पाय. ते आतल्या नसा असतात ना, त्याच्यातून काय होतं, हा जो वायू आहे ना तो वायू प्रसारण पावत असतो वर खाली वर खाली. मग काय आता कुठेतरी कोण म्हणतात माझा इथं पाय दुखाय, ती नस आहे ना आपली ती दबली जाते. मग तो कोण आहे, तो भगवंतच आहे तो. मग तो काय करतो, आणि मग जास्त जर कोण काय करत असेल ना मग त्याला काय करणार, मग तो मग म्हणतो थांब तुला जास्त उतावीपणा आला, थांब तुझी नस दाबतो जरा.
मग ती नस दाबतो आतला, कारण तोच वाहतोय आत वर खाली वर खाली वर खाली. मी वासुदेव तत्वता आजपाजपणे उलट प्राणाचा कोण आहे? तोच आहे ना. मग त्याच्याच हातात आहे तुम्हाला कसं ठेवायचं ते, आपल्या हातात नाहीये. आणि चाललंय आपलं मी, अरे घालव एकदा तो, किती दिवस सांभाळून ठेवणार हा? अरे वजन होतं त्याचं, बाकी एका वजन व्यवहारातलं वजन जरा म्हणतो की म्हटलं की लगेच म्हणतो अरे ते लय ते कमी आहे, ते कधीतरी पडल. पण हे वजन आहे ना लवकर पडायचं, ते कसं तास 2 तास चालून नेशील परत टाकणार आहेस तू ते. पण हे वजन मात्र लवकर नाही टाकू शकत, ते टाकलं पाहिजे पहिले. मी हे वजन आहे आपल्या पाठीवरती, ते पहिले टाकलं पाहिजे. प्रमाण आहे तुकाराम महाराज, पण ते आता आठवत नाही सगळं. काय काय आता आठवायचं नाही, ते एक ऋतू होण्यासाठी मी तुफानाची झाली बोलवून नाही, ते भार घातला म्हणून सांगितलं. हे वजन माझ्या आपल्यावरती असतं ते. बरं ठीक आहे, कधी आठवलं तर सांगू, किंवा उद्या आठवण करा लगेच येईल. चला ठरलं, उद्या आठवण करा, उद्या हे प्रमाणे येणार. हा खांदे, हा बरोबर. का पुढीलांची वजे, म्हणजे हे बाकीच्या इतरांचं जे वज आहे ते तुझ्या खांद्यावर का वाहतो? म्हणजे कोणाचं माहितीये का, या तू कोण आहे? तू परमात्मा आहे, पण तू काय करतो? ह्याचं वज वागवतोयस तुझ्यावरती. म्हणजे काय सुरुवात काय दिली? पुढीलांचे वजे, म्हणजे ह्याचं वज, या शरीराचं हे वज तू का वाहतो? तुला काही गरजच नाहीये, तू आत्मा आहे, आत्मस्वरूप आहे. म्हणजे हे वज तू का वाहतो? तर ते वज काय करायचं आपल्याला? हे मी शरीराच्या संबंधाने ना, अभिमान अहंकार म्हणतो मी. मग ते वजन असतंय आपल्याला, ते पहिलं टाकता आलं पाहिजे. हे बाकीच्या वजने काय नाही होणार आहे. झालंच वजन तर आहेत घरी, कोणतरी तेल मालिश वगैरे करून देईल. पण ह्याला कोण मालिश करणार आहे? ह्याला फक्त एक सद्गुरूच मालिश करू शकतो या वजन टाकायला. जे मला सर्व भावाने शरण येतील ते एकच या दुस्तर नदीतून सहज तरून जातील. इतके नव्हे तर त्यास अलीकडच्या काठावर मायारूप नदीचे जल पार नाहीसे होईल. कारण परमात्म दृष्ट्या ते वस्तूचा नसतेच. परमात्मा दृष्ट्या म्हणजे व्यवहारात तुम्हाला वाटत असेल जे शिंद्याबा थोडे लवकर आले असते. हरी पुढे घेऊ नाही, शिंद्याबा जरा आणखी लवकर आले असते थोडं तर बसता आलं असतं. आता वेळ होत आली नाही का, ही प्रभूची इच्छा नाही का. असो, माया नदी तरुण जाण्यात ज्यांना सद्गुरू हाच कोणी चांगला नावाडी मिळाला आहे. व बा आता उपाय सांगतात काय, माया नदी तरुण जाण्यात ज्यांना सद्गुरू हाच कोणी चांगला नावाडी मिळाला आहे व ज्यांनी ब्रह्म साक्षात्काराची कास बळकट बांधली आहे व ज्यांना आत्मनिवेदन रूपी हाच कोणी तापा हस्तगत झाला आहे. आपल्याला आत्मा मिळालाय की नाही? हा मिळालाय. आता इथे माऊली काय सांगतं ते बघा. असो, ही माया नदी तरुण जाण्यात ज्यांना सद्गुरू हाच कोणी चांगला नावाडी मिळाला आहे. मग आपल्याला नावाडी मिळाला आहे ना? मिळाला. हा, व ज्यांनी ब्रह्म साक्षात्काराची कास बळकट बांधली. बरं, आता गुरु मिळाले आपल्याला म्हणजे नावाडी मिळाला, पण आता ब्रह्म साक्षात्काराची कास बळकट बांधली का आपण? तो बळकटपणा झालाय का आपल्याकडे? मी आत्मा आहे अशी आपली बळकटी झाली का? तुका निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याचे बळ, असा निश्चयात्मक आपली दृष्टी झाली का? निश्चय झालाय का? पा माऊली काय म्हणतात, ज्यांनी ब्रह्म साक्षात्काराची कास बळकट बांधली, ही जर माया नदी तरुण जायचं असेल, ज्यांनी सद्गुरू केलेले आहे, पण आत्मसाक्षात्काराची कास मात्र बळकट धरली पाहिजे. मग तिथं जर ढिलापणा असेल, तिथं जर काठ सुटलेली असेल, तर मग आपलं खरं नाही. आत्मसाक्षात्काराची कास बळकट बांधली आहे व ज्यांना आत्मनिवेदन रूपी हाच कोणी तापा हस्तगत झाला आहे. नवभक्तीमध्ये शेवटची भक्ती कोणती सांगितली आहे? आत्मनिवेदन रूपी. ते जर आपल्याला ते मिळालेली आहे, पण त्याचा तापा कसा केला पाहिजे? तो हस्तगत झाला पाहिजे. म्हणजे आत्मा आपल्याला कळालेला आहे,
सांगितलेलं आहे, पण काय झालेलं आहे, अजून आपला हस्तगत केलाय का? ज्यावेळेला त्याला हस्तगत करू ना आपण, जसं तुकाराम महाराज म्हणतात की अंगीकार केला तैसा नारायण. म्हणजे सद्गुरूने काय केलं पाहिजे, आपला अंगीकार केला पाहिजे. आपण सद्गुरू केले त्यात नवल नाही, आपण ते नाम घेतलं त्यात काही नवल नाही, पण सद्गुरूने आपला अंगीकार केला पाहिजे. तसं या आत्म्याचा आपण अंगीकार केलाय का? तर तुम्ही ही नदी पार करू शकता. मग केलाय का? जेणे त्याने आपापलं ओळखायचं. जे आत्मस्वरूप आपल्याला साधू संतांनी जे कळून दिलेले आहे, ओळखून दिलेले आहे, ते आपण अंगीकार त्याचा केलाय का? तो अंगीकार केला पाहिजे आपण. हो, झोपेत उठल्याबरोबर सुद्धा सकाळी वाटलं पाहिजे काय, मी आत्मा हूं. नाही, मी शिंदे महाराज, मी पुढचे बाबा. कसं काय होणार? तू पुढचे बाबा आहेस, तुम्ही शिंदे बाबा आहे? नाही, आता शिंदे बाबा दोन आहे तिथे, पण मी तुम्हालाच बोलतो. तर ते बाबा आजच आले, मग ती उद्या यायचंच नाही आता बाबा म्हटल्यावर. नाही तर हा नाही, उठल्यावरती आपल्याला वाटलं पाहिजे. ज्या वेळेला आपली पत्नी उठवायला येते, अहो उठा, तुम्ही ते कोणाला उठवते असं म्हटलं पाहिजे. मी काय तू आहे का, मी आत्मा आहे असं वाटलं पाहिजे. तर मग बरोबर आहे. तू कोणाला उठवते, तो मी नाहीये, मी आत्मा हूं, मी ब्रह्म हूं असं वाटलं पाहिजे उठताना. त्याला म्हटलेलं आपण काय केलं, आपल्या आत्म्याचा अंगीकार केलेला. तुम्ही म्हणाल मग ती पत्नी उठवली होती, कोण म्हणाल माझी बहीण उठवली होती, तेव्हा पण त्याने वाटलं पाहिजे मी तेव्हा आहे का? नाही का? एखाद्याचं लग्न झालं नसेल तर असं कोणाला वाटेल ना, मग मला कोण उठवायला येणार आहे? दादा येईल तुझा उठवायला, दादाला म्हणायचं मी ती आहे का, मी ब्रह्म हूं, मी आत्मा हूं. जे भावाचे वजे टाकून विकल्परूपी वाऱ्याच्या झळुका चुकून आणि संसारावरील प्रेमरूपी पाण्याची धार चुकून, संसारावर काय करायचं, प्रेमरूप धार काय करायचे, चुकवायचे. आपण चुकवतो का? आपण हे म्हणतो येऊ द्या, प्रेम आहे माझं, लय तुझ्यावर प्रेम आहे, लय तुझ्यावर प्रेम आहे, लय प्रेम आहे. हे सांगितलं इथं, हे प्रेम काय करायचं, फेकून दे तुझं, तिच्यावर नको प्रेम करू. मग कोणावर प्रेम करायचं? आम्ही आत्म्यावर प्रेम करायचं. नाही माझं तिच्यावर लय प्रेम आहे, तिच्यावर लय प्रेम आहे. तो म्हणतो माझं तिच्यावर, ती म्हणते माझं त्याच्यावर प्रेम आहे. तुझं त्याच्यावर नाही आणि तिचं तुझ्यावर नाही. त्याचा आत्म्यावर प्रेम आहे, ह्याचा आत्म्यावर प्रेम आहे, तुझ्यावर नाहीये. जीव ब्रह्माचे ऐक्य हाच उतार असलेल्या पाण्यात बोधरूपी ताऱ्याच्या आश्रयाने निवृत्तीच्या पलीकडे तीरावर झेप घालून सत्वर निघाले. अथवा वैराग्य रूप हातांना पाणी तोडीत ब्रह्म या भावाच्या बळावर पोत अनायासे मुक्ती तटावर अचूकपणे बाहेर निघतात. कशा, कुठल्या बळावर निघतात? ब्रह्म, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं काय करत तो काय करतो, निवृत्तीच्या पलीकडील तीरावर झेप घालून सत्वर निघाले. जीव ब्रह्माचे ऐक्य हाच उतार. आपण म्हणतो ना मी काय केलेला, मी उतरलो म्हणजे तिथून तरून गेलो. तर कशाने? जीव ब्रह्माचे ऐक्य हाच उतार असलेल्या पाण्यात बोधरूपी ताऱ्याच्या आश्रयाने निवृत्तीच्या पलीकडे तीरावर झेप घालून सत्वर निघाले. आता निघाले ना, पण अथवा वैराग्य रूप हातांना पाणी तोडीत, पाणी तोडीत म्हणजे काय, वैराग्य रूप हातांनी ब्रह्म. मग काय वैराग्य रूपी काय म्हणायचं त्यांनी? ब्रह्म, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. त्याच्याने काय करायचं आपण, तर म्हणजे पोत जातो ना आपण, तसं ब्रह्म ह्या भावाच्या बळावर पोत अनायासे मुक्ती तटावर अचूकपणे बाहेर निघतात. ब्रह्म करत ते काय करतात, पोहायला निघतात आणि त्याच्या बळावरती काय करतात, ते तिथून बाहेर निघतात. या एकाच उपायाने जे मला भासतात तेच ह्या मायरूप नदीतून तरुण जातात. परंतु असे भक्त अगदी थोडे आहेत, फार नाही. मी ब्रह्म आहे असं ज्यांनी जाणलं तेच फक्त हे माया नदी तरुण जाऊ शकतात. तत्वमसी ते तू आहे, ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे असं मी ब्रह्म ज्याने जाणलंय तो तेच झालेला आहे. मग त्याला आता नदी पार करण्याचं काही गरज आहे का? म्हणजे आणि जर त्याला तरायचं असेल तर ब्रह्म, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे अशा ह्या एकाच उपायाने ब्रह्म म्हणजे मी ब्रह्म आहे हे एकाच उपायाने सकारात्मक, दुसऱ्या उपायाने ते करू शकत नाही. मग एक प्रमाण कोणतरी झालं काय, योग याग विधी वायाची उपाधी दंभधर्म, केवळ दांभिकपणा होईल.
म्हणजे ते ज्ञान होणार नाही किंवा तू तरुण जाऊ शकत नाही त्याच्याने. तर कशाने चालणार आहे? आम ब्रह्म या एकाच उपायाने जे मला भासतात, म्हणजे मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असे एकाच उपायाने मला भासतात, तेच ह्या मायारूप नदीतून तरुण जातात. परंतु असे भक्त अगदी थोडे आहेत, फार नाहीत. खरं आहे ते. आता बघा, ज्या टायमाला थोडे आहेत, थोडे आहेत का म्हटलं? फार नाहीत. आता आपण ज्या टायमाला तुम्ही प्रवास करता त्यावेळेला दिव्याला उतरतात, किती लोक आहेत हो? एक गाडी जर आली, तिकडून गाडी आली विटीवरून, ती लोक पुढे जात नाहीत. लोंडाच ह्याला म्हणतात, सारखा लोंडा, पाठीमागून नुसता लोंडा. परत इकडून एक आली, इकडून ही जाती ना इकडून नाही, म्हणजे मध्ये थांबत. लोंडा कशाला म्हटलेला आहे? जो सतत नुसता वाहत राहतो. तसं बघा ना तुम्ही, इकडून गाडी आली की ती जाते लगेच इकडून गाडी येते. ती लोक पुढे जातात, ही लगेच पाठीमागून लोंडा यांचा आहे की नाही दिव्याला. मग ते आलेत का इथे आता? बरं ते जाऊ दे, आता ते नाही इथं आले. बरं इथं आहेत ते तरी आलेत का? म्हणून म्हटले असं. आता दृष्टांत झाला. म्हणून काय म्हणतात? आम्रमासी एकाच उपायाने जे मला भासतात, ते त्या मायारूप नदीतून तरुण जातात. परंतु असे भक्त अगदी थोडे आहेत, फार नाहीत. हे असे थोडे आहेत फक्त. आता इतके नाही तिथे आपल्या आता ह्या रुक्मिणीनगरमध्ये काय कमी आहेत का? पण ज्याला तरुण जाण्याची ज्यांना इच्छा झालेली आहे, तेच फक्त इथं आलेले आहेत, बाकी कोणी आलेले नाही. बरं, त्यांनी तरुण जाण्याचा उपाय पण घेतलेला आहे, पण तो उपाय करत नाही. मग आता परत त्याच्यातून या पुनरुपी गटांगळ्या खा त्याच्यामध्ये ममतेच्या जवळ सोडून. काय आता करावं सांगा बरं. आपला टाइम झाला. 102 क्रमांकाच्या वेळेवर आपण थांबूया. पुंडलिक वर्ग हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. आता विश्वात्मकी देवे येणे भाग्यने तोषावे. तो सोनी मद द्यावे पसायला नाही. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो देवांचे तो ते लाहो प्राणी राख. वर्षत सकल मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी.